गजर माऊलीचा, गजर माऊलीचा। पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर। दरदरीत पाण्या, दरदरीत पाण्या माझी रांधियल्या कन्याना रे, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर। घरी मोडकिया बाजा, घरी मोडकिया बाजावरी वाकळांच्या शेजा, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर। मुखशुद्धी तुळसी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर। विठ्ठल विठ्ठल नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा। ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। प्रथम नमन करुणी गणनाथा उमा शंकराची सुता, चरणावर ठेवून माथा साष्टांगाता दंडवत। बेस मायनस का महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रिहिं, समागत्य तिष्ठन्तमानंद कन्नम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन।
गंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. थोडा इफेक्ट ठेवा. सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. कैलासे राणा शिवचंद्रमोळी फणींद्र माता मुकुटी जळाणी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी. जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता मस्तक हे पायावरी. हे पायावरी वारकरी संतांच्या. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी काय करूपचार कोप मोडकी जर्जर. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी हरिकीर्तन रूपी सेवेकरता सादर केलेला अभंग. महान भगवत भक्त पंचवेद निर्माते वैराग्य संपन्न तसे सदैव वैकुंठाला जाणारे व हिंद्रदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचे असणारे गुरु श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग असून प्रस्तुत अभंगात श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय आपल्या घरी आलेल्या पाहुण्याचं वर्णन करत असताना पाहुणा घरी बोलवण्याचं सामर्थ्य व्यक्त करतायत. विठ्ठल पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी. बरोबर आहे बाळा, आता काय नको. काय करू उपचार कोप मोड की जर्जर. सजन हो अभंग श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंगातील सरळ सोपी आणि समर्पक भूमिका अशी आहे. श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय जगाच्या मालकाला पाहुणा म्हणून या ठिकाणी बोलवतायत आणि आलेला पाहुणा आणि त्याचा केलेला उपचार खऱ्या अर्थानं त्याचा केलेला पाहुणचार हा कशा पद्धतीने या ठिकाणी अभंगात दिसून येईल. या अभंगात श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराचं सामर्थ्य आम्हाला दिसून येईल. जगाच्या कल्याणासाठी संतांनी केलेलं कार्य आणि खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबारायांनी मृत्यू लोकात आल्यानंतर केलेलं कार्य आणि त्याची घेतलेली परमेश्वराने दखल हा पाहुणा म्हणजे ऋषिकेश. विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरू करण्यापूर्वी कार्यक्रमाचा अल्पसा परिहार असा. प्रतिवर्षाप्रमाणे आणि याही वर्षी मुक्काम पोस्ट वाशिवली तालुका वाई जिल्हा सातारा श्री गुरुदत्त मंदिर या ठिकाणी चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण वैष्णव वेद गाथा भजन सोहळा आणि त्यातील 39व्या वर्षात पदार्पण करत असताना आजची या ठिकाणी चौथ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा समस्त ग्रामस्थ सप्ताह कमिटी यांच्या विशेष संपर्कातून ही सेवा या ठिकाणी माझ्याकडे आली. त्यासाठी त्यांचं अंतकरणातून हृदयातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाचा दूरध्वनीवरनी ज्यांनी संपर्क साधला आदरणीय राजूदादा आशिवले असतील यांचा संपर्क साधला. त्यांनी मला नाव घ्यायला लावलेलं नाहीये पण दूरध्वनी एक ट्रू कॉलरला नाव येत होतं तेवढं फक्त घेतलंय. माझा त्यांचा फार मोठा परिचय नाहीये. नाही एक नाव घेतलं की बाकी नाराज होतात. बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत आहे. परंतु त्यांनी मला आल्यानंतर एकदाही सांगितलं नाही की नाव घ्या म्हणून.
कालपासून त्यांचा कॉन्टॅक्ट होत नाही, फोन लागत नाही. मला नंतर लक्षात आलं इथे नेटवर्क नाही. आणि मग त्यांनी मला पत्रिका पाठवली होती, त्यात त्यांची काही चुकी नाही आहे. त्यात त्यांनी जी पत्रिका पाठवली त्यानंतर त्यांच्याकडून तो डिसेबल मोड एनेबल झाला असेल आणि मग इकडं येताना ती पत्रिका डाउनलोड झाली नाही ज्यावेळेस पाठवली त्यावेळेस, आणि नंतर पाहायला गेल्यानंतर ते ओपन होत नव्हती. त्यामुळे मला वेळेचं काय लक्षात आलं नाही. नेमकं आजच कीर्तन आहे का उद्या आहे, थोडंसं त्याचं कन्फ्युजन झालं. पण असं होणार नाही, मला माहिती होतं आजच आहे. पण मला असं वाटलं की खेडेगावात सहसा 9 ते 11 कीर्तन आहेत, पण तुम्ही 8 ते 10 ही पद्धत सुरू केली आहे, यासाठी तुमचं खरंच धन्यवाद आहे. पुढच्या वर्षी तुम्ही 7 ते 9 करा, अजूनही समाज भरपूर येतो. मला माहिती गावाकडली लोक धारा वगैरे सगळं असते, पण तरी या ठिकाणी 7 ते 9 कीर्तनाला एक वेगळं चैतन्य आहे. आणि ग्रंथामध्ये कोणत्याही प्रकारची वेळ कधी लिहिलेली नाही आहे की एवढ्या वाजता कीर्तन सुरू झालं की एवढ्या वेळा संपवायचं. म्हणजे मी वेळेतच संपवणार आहे, 10 मिनिटं 15 मिनिटं इकडं तिकडं. सर्वप्रथम समस्त ग्रामस्थ सप्ताह कमिटी यांचं हृदयातून धन्यवाद आहे. आपण कोण्याही प्रकारची जात धर्म पंथ काही न पाहता थेट माझ्या वाणीवर विश्वास दाखवला, त्यासाठी धन्यवाद. विठ्ठल अतिशय सुंदर या ठिकाणी या कार्यक्रमाचं नियोजन आहे. वाणीवर विश्वास दाखवला हे कशासाठी म्हटलो, कारण की कुणाच्याही मनात आलं नाही की माणूस मुस्लिम समाजाचा आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद याता याती धर्म नाही विश्वासा, किंवा यारे यारे लहान थोर किंवा सखळांशी येथे आहे अधिकार. अनेक संतांची जी प्रमाण आहेत आणि जे संत वाङ्मय आमच्या समोर आहे, माऊली ज्ञानोबारायांनी ओवीमध्ये वर्णन केलंय. जाणीव शानीव ज्ञानेपण सोडून जातीचा अभिमान जो मज होय अनन्य शरण वैष्णव जाणतो माझा. आणि म्हणून मला असं वाटतं कोण्याही प्रकारचा अहंकार अभिमान जिथं संपला तो खरा वारकरी. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून सप्ताह कमिटी आयोजकांचं सगळ्यांचं अंतःकरणातून धन्यवाद आहे. 39 वर्ष झालं या ठिकाणी अतिशय सुंदर नियोजन या ठिकाणी उभं आहे. 3 तप झालीत आणि 4थ्या तपाकडे निघालो आहोत. अतिशय सुंदर या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाचं प्रयोजन आहे. आणि एवढ्या लांब आल्यानंतर खऱ्या अर्थानं समाजही चांगल्या पद्धतीनं आहे. जरी दिवस 4था आहे, अतिशय या ठिकाणी गायनाचार्य पकवाज वादक टाळकरी अतिशय सुंदर आहे. एवढे टाळकरी एवढ्या आठवड्यात पहिल्यांदाच बघितले मी. नाहीतर काय गावं लय मोठी आहेत पण टाळकरी 4च आहेत. हे रे अवघड गणित आहे. आज आपलं गाव जरी छोटा असेल किंवा फार मोठी लोकसंख्या नसेल, पण खरं सांगू का जी टाळकऱ्यांनी कार्यक्रमाची शोभा आणली ना, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. अतिशय सुंदर. आणि विशेष करून तरुणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात सगळे तरुण आहेत. तरुणांनी कार्यक्रम हातात घेतलेला आहे. ज्येष्ठांचं मार्गदर्शन या कार्यक्रमाला आहे आणि म्हणून या कार्यक्रमाची उंची फार मोठी आहे. आणि म्हणून सज्जन हो, अतिशय सुंदर या कार्यक्रमाचं नियोजन आहे. गायनाची साथ करण्यासाठी हरिभक्तपरायण ज्यांनी पहिली सुंदर चाल गायली एकनाथ महाराज जाधव, आदरणीय एकनाथ महाराज आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. महाराजांसाठी हृदयातून धन्यवाद आहे. तसेच त्यांना साथ केली हरिभक्तपरायण भिकाजी महाराज वाशिवली, भिकाजी महाराज वाशिवले, महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा. त्यांचं हृदयातून धन्यवाद आहे. हरिभक्तपरायण बस का एवढे हा बरं, सगळे वाशिवले आहेत का? सगळ्यांसाठी जोरदार टाळी वाजवा. हे सगळे इथलेच आहेत का? एकनाथ महाराज तुमचं आडनाव जाधव. हा बरं बरं, हा ठीक आहे. हा इथं पकवाज वादक आधी कोण होते? प्रभू वाशिवले. हा वा वा, जोरात जोरात. हा सगळ्या पकवाज वादकांसाठी मी जोरात टाळी वाजवा. त्यांचं हृदयातून धन्यवाद. बरं, हे चॅनल कोणतं आहे? काय गणित? गजर माऊलीचा. कुठला आहे बाळा तू? नाशिक. वा वा, गजर माऊलीचा महाराष्ट्रातील नामवंत चॅनल आहे यूट्यूबचा. आणि याचे कोण आहेत मालक? काय नाव? विनोद कांगणे. या ठिकाणी आदरणीय विनोददादा कांगणे हे गजर माऊलीचा या यूट्यूब चॅनलचे सर्व आहेत. अतिशय सुंदर महाराष्ट्रातील नामवंत या ठिकाणी यूट्यूब चॅनल आहे. यानंतरही आपल्याला ही कीर्तनं या चॅनलवर पाहायला मिळतील. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांच्यासाठी हृदयातून धन्यवाद आहे. त्यांच्या कोणत्या तरी आधी एका चॅनलला मी कीर्तन केलेलं आहे, बहुतेक कदाचित झालं असेल. या ठिकाणी अतिशय सुंदर नियोजन आहे. मला जास्त कोणाची नाव माहिती नाही. आदरणीय आनंद महाराज या ठिकाणी आहेत आणि आल्यानंतर त्यांचाही माझा छान चांगला परिचय आहे, आधीपासूनही परिचय आहे. त्यांचं काल कीर्तन सेवा झालेली आहे. आज या ठिकाणी आपण मला कीर्तन दिलंय, त्यासाठी हृदयातून धन्यवाद आहे. हा भंग बऱ्यापैकी वारकऱ्यांच्या पाठातला आहे. बसलेली माणसं कीर्तनकार उघडून पिलेली माणसं आहेत. आणि मला आल्यानंतर मला माहिती हा भाग ऐतिहासिक भाग आहे. आल्यापासून सगळे माझ्या धाडीकडे निहार बघतात.
दाढी अफजल खानाची नाही, ही शिवरायांच्या मावळ्याची आहे. विठ्ठल विठ्ठल पाहुणे घरासी आज आले ऋषिकेशी, काय करू उपचार खोप मोडकी जर थोडा इफेक्ट ठेवायचा फक्त, बाकी सिस्टीम चांगली. काही लय टेन्शन विन्शन घेऊ नकोस. चांगलं काय होते, तू तरुण आहेस, चांगलं काम करतोयस आणि तुला सारखं सारखं आम्ही आवाज वाढवा हे म्हणणं बी उचित नाही. कारण काय असतं, युवा उद्योजक या ठिकाणी कार्याला लागलेले असतात, नवीन मटेरियल असतं, थोड्या गडबडी होत्यात आणि त्यांना सारखं सारखं एखादा साऊंड जळला की अख्खे सिस्टीम पैसे त्याच्यातच गेले त्यांचे. आणि म्हणून थोडं त्यांना बी जपून घेतलं पाहिजे. आता तुझ्या पॅनलचं बोललोय त्यामुळे आता तू लक्ष ठेव आता कसं ठेवायचे ते. हा थोडासा इफेक्ट ठेवायचा लाईटली आणि आवाज थोडा मोकळा ठेवायचा. विठ्ठल विठ्ठल पाहुणे घरासी आज आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी जलजर. सज्जन हो, अभंगातला पहिला शब्द पाहुणा आहे. आणि मला असं वाटतं इथं बसल्यापैकी असा कोणीच नाही की ज्याला पाहुणा हा शब्द माहिती नाही. आज मी तुमच्या गावात पाहुणा आहे साहेब. पाहुणा, काही पाहुणे भाग्यवान आहेत आणि काही पाहुणे दुर्दैवी आहेत. लक्ष देऊ नाही का महाराज, काही पाहुणे भाग्यवान आहेत आणि काही पाहुणे दुर्दैवी आहेत. तुकोबारे सांगतात तो पाहुणा वेगळा आहे. तो पाहुणा म्हणजे जगाचा मालक आहे. त्याचे अनेक अवतार आहेत. अनंत अवतार घेसी भक्ता कारण त्याचा स्वर जुळत नाही पिण्याचा, त्यामुळे बेसूर होते जरा. विना वाजवू नका, विना काळी दोनदा तसंच राहिलं, विना फक्त हलवू नका. विठ्ठल विठ्ठल काही पाहुणे भाग्यवान आहेत आणि काही पाहुणे दुर्दैवी आहेत. सज्जन हो, तुकोबारे सांगतात तो जगाचा मालक, त्याचं नाव ऋषिकेश आहे. अनंत अवतार हेसे भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागी, अवताराच्या राशी तुहा उभा विटेवरी, शंख चक्र गदा पद्म सहित हरी. त्याचे अनेक अवतार आणि त्याची अनेक नाव आहेत. त्यातलं महत्वाचं नाव ऋषिकेश आहे. आता बरोबर आहे बाळा. आणि तो ऋषिकेश नावाचा पाहुणा आमच्या घरी आला. पण हा पाहुणा घरी येण्याच्या अगोदर तुकोबारांनीच या पाहुण्याला बोलवलं. तुकोबारांनी पाहुण्याला बोलवलं याचा अर्थ या पाहुण्यानीच तुकोबारांना पहिली हाक मारलेली आहे. तुका तुला जावं लागेल मृत्यू लोक, बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून. तुकोबारे सांगता तेव्हा ज्या ज्या वेळेस तुम्हाला तुझ्या जवळ बोलवलंस त्या त्यावेळेस तुम्हाला अवघड काम सांगितलंस. आता तुम्हाला पुन्हा एकदा जवळ बोलवल्यानंतर मला शंका वाटलीच होती तू काहीतरी अवघड काम सांगणार आहे. सांग विठोबा. विठोबाने सांगितलं तुका तुला मृत्यू लोकात जायचंय म्हटले. मृत्यू लोकात कशासाठी? अरे तुका तुझी गरज आहे. या जनांचा जडाचा आणि जीवाचा उद्धार करायला इथं कुणीतरी संत लागतात आणि हे संत महत्वाचे आहेत आणि ही भूमिका तुझ्याकडे आहे. तुकोबाराय सांगतात तेव्हा नेहमीच तू अवघड भूमिका देतो. नाही जाणार. पहा पाहुणा सांगतोय भाग्यवान आणि दुर्दैवी. थोडा वेळ कमी आहे त्यामुळे थोडं फास्ट चालू, शॉर्टकट मारणार नाही, काळजी करू नका. मला जाता जाता थोडं छत्रपती सांगायचंय. चालते ना इकडे गणित काय अडचण नाही ना, भागच आपलं तुम्ही. जाता जाता आता प्रतापगडकडून आहेच जवळ म्हणल्यावर अफजल खान फाडून जाऊ आज. मग कसं काय नियोजन होते बघा. विठ्ठल विठ्ठल मग एकनाथ महाराज काही पाहुणे भाग्यवान आहेत आणि काही पाहुणे दुर्दैवी आहेत. लक्षात नाही का? दुर्दैवी पाहुणा म्हणजे असा आहे की एखाद्या गावात आम्ही सगळे मिळून भजनी मंडळ निघावं, कीर्तन माझंच आहे पण उशीर झाला जायला, थोडं लेट झालं. महाराज मंडळी म्हणले महाराज आता कीर्तनानंतर जेवण म्हणले अवघड झालं, पण लई भूक लागलेली असावी आणि ओघानं आयोजक मंडळी म्हणावी आधी जेवायला बस. आता जिथं जेवाय जावं तिथून म्हातारीचं मड बाहेर यावं. याला दुर्दैवी पाहुणा म्हणतात बरं का. हा दुर्दैवी पाहुणा आहे. आणि भाग्यवान पाहुणा म्हणजे तो पाहुणा असा आहे की सगळी वाशिवले गांग आमची सगळी जाधव महाराज सगळे म्हणले आता चला महाराज गाडी पळवा बरं का, लई भूक लागली. ड्रायव्हरला म्हणलो गाड्या जरा गाडी थोडी आता 140 निघे. अरे तेवढ्यात जिथं पोहोचावं कडाड्याची भूक लागलेली असावी. आनंद महाराज एक ग्लास पाणी मिळलं तरी समाधान वाटावं. आणि ज्या घरात जावं त्या घरातला जावई आलेला असावा. त्याला पुरणपोळी आहे, सडा समर्जन आहे, सुंदर पंचपक्वान असा भेट आहे आणि सगळी मंडळी त्याच्या बाजूला पाठ लावून बसली. आता मला सांगा पुरणपोळी कोणासाठी केली? आमच्यासाठी नव्हती केली, जावयासाठी केली होती. ब्रह्मरसाचे परगुणे अर्जुना लागी केले नारायण. हे सगळं कुणासाठी होतं? हे अर्जुनासाठी केले नारायण.
पण संजय हा भाग्यवान ठरला. हा भाग्यवान पाहुणा आहे. विठ्ठल विठ्ठल. आता बसलेले तुम्ही आणि उभा राहिलेला मी, आपणही पाहुणेत. हरिविन जन्म नरकची पैजा, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी हो. हा बोला सगळ्यांनी म्हणाय. हरी जन्म यमाचा पाहुणा यमाचा पाहुणा प्राणी हो, यमाचा पाहुणा हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. पुण्याचे गणना पुण्याचे गणना हो नका रे, पुण्याचे गणना हो नका. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना गोड रे, पुण्याची गणना गोड रे, पुण्याची गणना गोड वाजवा टाळीन मग काय आता प्रमाण झालं. हरिविन जन्म नरकची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी हो. सजला हो, आपण सगळे पाहुणे यमाचे आहेत. बरं काही पाहुणे यमाचे बी नाहीत. काय म्हणणे तुमचं याच्यावर? आता जे 90ची गाठ आहे त्याला यम घ्यायला येलो येत नाही. नाही ते पाहुणे कोरोनाच्या काळात चांगली माणसं गेली, पियानारी गेली नाहीत बघा. नाही लक्षात आलं का तुम्हाला? जड जाते का जरा भाषा कळती ना. विठ्ठल विठ्ठल. थोडा केन राहू दे केन. म्हणून तुम्ही आम्ही पण पाहुणे आहेत, पण आपण यमाचे पाहुणे आहेत. म्हणून लक्ष नाही का? तुकोबारे सांगता देवा जाईल वर का मी मृत्यू लोकात, पण खरं सांगू का, ज्या मृत्यू लोकात तुम्हाला पाठवतो तिथं काम करणं फार अवघड आहे. विठोबा सांगतो तुका, अरे तुझी गरज आहे, जाणार नाही देवा. देव विचारता तुका काय झालं? अरे कशा बाई? ए देवा, ए विठोबा, ज्या मृत्यू लोकात तुम्हाला पाठवतो ना तिथली लोकले वांगाळेत. वांगाळ कळलं का? इकडला शब्द आहे वांगाळ. ह्या जिल्ह्यात जास्त चालतो ते शब्द. वांगाळ म्हणजे काय सांगा बरं? हा वाईट बरोबर आहे. त्याला अजून स्पेशल वाक्य. वांगाळ म्हणजे आपल्यातली पुढे निघाली की आपलीच त्याला मागं वाढते, त्याला वांगाळ म्हणतात. नाही लक्षात आलं का तुम्हाला? मागं वाढत्यात हे महत्वाचं नाही, आपली मागं वाढत्यात हे लय महत्वाचं आहे. कुठल्याही कामात तुम्ही असं समजू नका राजकारणातले राजकारण आहे, इकडं लय राजकारण आहे. इकडं कुणी कुणाच्या पेक्षा मोठा झालेला कुणालाच दाखवणार नाही, कधीच नाही, कधीच नाही. कीर्तनकार कीर्तनकारांच्या स्पर्धा आहे, पक्वाजे पक्वाजेच वाढणे म्हणजे तुमचं नाही सांगा, ती आमच्या इकडलं सांगतो. दोन पक्वाजे, दोन गुरूंचे पक्वाजे आणि वेगवेगळे बोल सुरू झाले की कीर्तन बाजूलाच राहिलं. धडाम तडाम धडाम तडाम. ते गोडवा निर्माण करायचं वादने का उगच त्याला बेदम मारायची दवा. लक्षात नाही का? आणि म्हणून हे पक्वाजे चांगले निहारी आहेत. ते पहिले बी पक्वाजे चांगले होते, तुम्ही तर लईच निहारी. तुम्हाला टेन्शन आलं कायचं? आणि मग उचला हात उचलून वाजवायचं, लई लोड घ्यायचं नाही. एक बार जिंदगी जाने के बाद आती यार. एकदा गेला की गेलाच माणूस. काय कोण काय म्हणेल बुवा, तरी काय एवढा लय हुशार आहे का तवा? तो बी आपलं तेवढ्यातल्या तेवढ्यात. तुला टेन्शन घ्यायचं नाही महाराज. मस्त चाललंय एकदम. माझं कीर्तन मोकळं असते, तुम्ही बी प्रमाणे मोकळी घ्यायची, अजिबात लोड घ्यायचा नाही. मी काय म्हणेन काहीच नाही म्हणणार. चांगली गाणारी आहेत, मी अजिबात तोंड घालणार नाही मध्ये. लक्ष नाही का? काय चांगली गाणारी असल्या मी आणि तसं बी मी लय जास्त गायन करत नाही, कारण की छत्रपती शिवाजीराजे आणि धर्मवीर शंभूराजे एकदम हाय स्केलला सांगावं लागतं. आणि जर शिवराय खाली स्केलला सांगितलं तर हे राजे लक्षात येत नाहीत, कारण की छत्रपती हा विषयच मुळमुळीत आवाजात सांगण्यासारखा नाही. राजेचं मी असं सांगितलं, राजा म्हणलं कसं काय ताना बरा आहेस का? अरे तो झाला नाही, तू तिकडं रोहिडेश्वर. अरे शपथ घेतली मी गाड्या, तुला लक्षात येत नाही की एवढा मोठे 39 वर्ष झाले वाशिवलीवाल्यांनी काय सप्ताह उभा केलाय. ताना म्हणला आता काय झालंय, मामाची तब्येत काय ठीक नाही. शेलार मामा आता पहिले जरा दमल्यागत करायला लागला, आता ती गुडघे गुडघे दुखा. तर असं सांगितलं बोलवीन का मला कोणी?
तो रुबाब तसा होता, ते कार्य तसं होतं सज्जना हो. अरे राजगडावर महासाहेब जिजाऊ आहेत आणि महासाहेब सांगतात राजा, अरे दिसतो का तो कोण्हाना? हो महासाहेब दिसतो ना. राजा त्या कोण्हाण्यावर फडकणार ते दुश्मनांचं निशाण दिसतं का? हो महासाहेब दिसतं ना. राजा तेच आमच्या डोळ्याला जखमा करून जात आहे. आज्ञा असावी महासाहेब. राजा उतरवा ते दुश्मनांचं निशाण आणि पुन्हा एकदा फडकू द्या हा भगवा या कोण्हाण्यावर. राजा या कोण्हाण्यावर सह्याद्रीच्या दरी दरी खोऱ्यातून 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार यांना सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती करणार आणि महाराष्ट्रावर भगवा फडकवणारा जगाच्या पाठीवरचा पहिला योद्धा छत्रपती शिवाजी राजे भोसले, ज्या राजानं भगवा फडकवला. विठ्ठल ये ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. थोडा अभंगाचं चिंतन मांडतो जाता जाता. काय तुमच्या इथं चांगले चिंतनीय ते चांगले तुम्ही कीर्तनकार ठेवलेत आणि प्रत्येक जण चांगले चिंतन मांडणारे. थोडं म्हणून मी थोडंसं चिंतनातून बाजूला नाही, पण अभंगाच्या एका चरणापर्यंत विस्तार होईल. महाराजांनी काल सुंदर चिंतन मांडलं असेल, अतिशय सुंदर महाराजही कीर्तन करतात. पण आज थोडंसं छत्रपतींवर बोलण्याचं माझी पण इच्छा आहे, कारण की मी त्या भागात आहे. लक्ष देऊन ऐका सज्जन आहो. आणि मी त्या भागातला आहे जिथं किल्ले सिंहगड कोंढाणा आहे. त्या पायथ्याचीच आम्ही माणसं आहोत आणि आपण गड किल्ल्यांच्या या खऱ्या अर्थाने या निसर्गरम्य वातावरणात उभी राहिलेली माणसं आहोत. या मातीची खऱ्या अर्थानं काळ्या मातीची सेवा करणारी आपण माणसं आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की छत्रपती शिवाजीराजे हा विषय प्रत्येकाच्या मनामनापर्यंत जातो, परंतु वारकरी संप्रदायाचा दंडक आहे आणि मर्यादा आहेत. निदान कीर्तनकाराने अभंग घेतल्यानंतर पहिल्या चरणापर्यंत तरी तो आला पाहिजे. नाही तर सासू सोनाच्या गप्पातच कीर्तन गेलं तर मग गेलं अवघड झालं. मग काय परत मला बोलावणार नाही तुम्ही. मी म्हणत असतो पुन्हा येईन पुन्हा येईन. लक्ष नाही कसाचे नाव. आणि म्हणून खऱ्या अर्थानं तुकोबारे सांगतात विठोबा आता बरोबर आहे दादा, काहीच करू नको, एकदम बरोबर. नाही जाणार मी मृत्यू लोकात. ज्या मृत्यू लोकात तुम्हाला पाठवतो ना ती लोकले वंगाळेत चांगलं काम करायला लागले होती मागं वाढत्यात. तुला माहिती नाही देवा, लई स्पर्धा भयानक आहे तिथं. विठोबाने सांगितलं तुका अरे वंगाळ मीच बनवल्यात. टोचणारे काटे नसतील तर चांगल्या माणसांना चांगलं काम करता येत नाही. तुला माहिती आहे चांगलं काम करायला कुणीतरी पाय आडवामध्ये टाकावाचा लागतो तर चांगलं काम करणाऱ्याचं काम चांगलं होतं. तुला जर संकटच नाही आली तर तुझं कार्य तरी कसं होणार. तुका जावं लागल तुला. तुकोबारे सांगता देवा तू म्हणतो म्हणून जाईल बर का, जातो मी, पण 2 गोष्टी तुला द्याव्या लागतील. 1 मृत्यू लोकात मरण देऊ नकोस आणि 2 जरी या समाजाने त्रास दिलाच तर विठोबा मुराळी म्हणून तुम्हाला घ्यायला आला पाहिजेस. मुराळी समजला नाही? इकडं महिला मंडळ तुम्हाला मुराळी, ओ लाडकी बहीण योजना मुराळी समजला का नाही? काय समजला का मुराळी? अहो तुमच्या हृदयातला विषय मुराळी. काय सांगितलं तुकोबारायांनी? महाराज सांगताय तेव्हा लोक वांगाळे. महाराजांना माहिती तशीच येते. त्यावेळेस लोकांनी संतांना जगू नाही दिलं, नाही जगू दिलं. समाजासाठी संतांनी कार्य केलं, पण समाजाला काय माहिती का तिथं भयानक स्पर्धा आहे हे तुकोबारांना माहिती होतं. म्हणून तुकोबारा सांगतात मुराळी म्हणून तू घ्यायला आला पाहिजे. तेव्हा स्पर्धा एवढी म्हणजे भयानक स्पर्धा. हे सांगायचं तात्पर्य काय माहिती का, सगळीकडेच कोण्याही क्षेत्रात जा. म्हणून मी सुरुवातीलाच वाक्य सांगितलं राजकारणात कमी राजकारण आहे, आपल्याकडे राजकारण जास्त आहे. एकाने जरी ठरवलं कमिटीतल्या की कबीरवाला येऊन नाही द्यायचं, नाही येत कबीर महाराज. कोण जरी मध्ये आला असतं म्हणलं असतं मुसलमानाचा बाबा नाही बोलवायचं सप्त्यात. अहो अजून बी आहेत अशी महाराष्ट्रात. आता मला सांगा रक्त कुठलं आहे माझं? लाल आहे. बरं एवढं सांगायला लागले की लोक म्हणतात समतान बंद होता. सांगतो म्हणजे आमचा जन्म जर महाराष्ट्रात झालाय तर आम्ही काय बाहेरून आलो का तेव्हा? काय सांगायचे मला तुम्हाला, आम्ही भारतातले आहोत, आम्ही महाराष्ट्रातले आहोत आणि आम्ही काय म्हणून माहिती नाही, पण मरताना आम्ही हिंदू म्हणून मरणारे ना, हे मरण आम्हाला. आम्ही कोण्या जातीत आम्ही जन्माला आलो हे महत्वाचं नाही, आम्ही महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलो हे महत्वाचं आहे. लक्ष नाही का? जाती ना पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, अरे मोल करो तलवार का पडा रे हिने दोन्या. हे सांगायचं तात्पर्य सज्जन हो. आदरणीय खऱ्या अर्थानं सुभाष भाऊंचे माझे फार जिव्हाळ्याचे आणि अगदी स्नेहाचे संबंध. ज्ञानेश्वर असतील, आदरणीय मनीषाताई असतील, खऱ्या अर्थाने ही फार सुंदर कार्य करतात. भाऊंचा खऱ्या अर्थानं माझा फार जुना स्नेह आहे आणि अतिशय प्रचंड बराचसा काळ भाऊंना आम्ही सोबत एकत्र व्यतीत केला. भाऊंचा स्वभाव फार गोड, समाजाप्रती कार्य करण्याची एक वेगळी तळमळ आणि प्रत्येक कीर्तनकारांची आदरणीय सुभाष भाऊ गाडगेंची फार
तजे हो हे जगद्गुरु तुकोबाराय या समाजाप्रती कार्य करायला आले. ही स्पर्धा सांगितली का? हे सांगितलं पाहिजे. काही गोष्टी कीर्तनात वक्त्याने स्पष्ट बोललं पाहिजे. आनंद महाराज तुम्हाला काय जाणवतं का नाही? इकडे स्पर्धा आहे, लय स्पर्धा आहे, सगळीकडे आहे. महिला मंडळ तुमच्याकडे बी लय स्पर्धा आहे बरं का. एखादी नटून बाहेर निघाली की 4 जणी म्हणतात कुठं निघाली असेल. आता 13व्याला चालली, काय करायचे तुला, कुठं चालली, काय झालं माहिती का? लय प्रश्न लोकांना पडतात. लय म्हणजे काय बोलायचंच काम नाही. आता काय झालं महाराज, मी गाडी घेतली. एकाने मला फोन केला, कबीरबा नवीन गाडी घेतली. म्हणलं घेतली गाड्या? अरे म्हणलं इनोव्हा घेतली. म्हणलं हो. म्हणले 30 लाखाची. म्हणले हो. म्हणले जड जाईल. म्हणलं आता काय डोक्यावर घ्यायची का जड जायला? नाही म्हणले अहो तसं नाही बुवा, हप्त्यावर घेतली का? म्हणलं सप्त्यावर घेतली. काय करायचे तुला, हप्त्यावर घेतली का सप्त्यावर? हे काय झाले, स्वतःचं ठेवायचं झाकून आणि लोकांचं बघायचं वाकून. आपल्या घरासमोर 4 गाड्या आहेत, याचं सुख नाही माणसाला. दुसऱ्यांनी एक कशी घेतली ह्याच्यामुळं पोटात दुखतंय. हे तुकोबारायांना बरोबर माहिती होतं. हे लोक वांगाळेत. विठोबा मुरारी म्हणून तू आला पाहिजेस, मग जाईल बघ या मृत्यू लोकात. कदाचित मुरारी किती कळला माहिती नाही, पण यांना मुरारी कळला नाही. अरे तुमच्या हृदयातला विषय मुरारी. बाप पोरगी म्हणती बाबा अरे लई मोठं लग्न झालं मैत्रिणीचं, 50,000ची साडी अंगावर होती. एवढंच नाही बाबा, अरे लय जबरदस्त मोठं कार्यालय आणि गुलाबजामचं जेवण केलं होतं. खिशात काहीच नाही बरं का बापाच्या. केविलवाना चेहरा केला म्हाताऱ्याने. विचारा असा बघत उभा राहिला. पोरगी म्हणती बाबा काय चुकलं का हो? बाप म्हणतो नाही बाई, त्याहीपेक्षा मोठ्या कार्यालयात तुझं लग्न करील मी. गुलाबजामचं जेवण काय, 2-2 स्वीट डिश ठेवू आपण. 50,000ची साडीची काळजी नको करू. तू ज्या साडीवर बोट ठेवशील ती साडी तुझा बाप तुला घेऊन देईन पुरी, काळजी करू नको. हाय नव तुझा बाप. एवढा शब्द आणि पुरीचे डोळे भरून आले. म्हातारी आतून आवाज देते, लई मोठ्या गप्पा मारू नका, हाय ते कर्ज फेडा आणि मग पुरीचं लग्न मोठं करा. मुराळी सांगतो, मुराळी ऐका ऐका, या जगाच्या पाठीवर काही ठळक प्रेम आहेत, त्यात लिकीचं आणि बापाचं प्रेम आहे. आई तुमच्या डोळ्यात लगेच पाणी येतं बरं का. ही माणसं रडत नाहीत. नाही, आम्ही आई रडताना बघितली, पण आम्ही बाप रडताना नाही बघितला. आईला लगेच रडायला येतं, कारण आई पडद्याच्या समोरची कलाकार आहे आणि पडद्याच्या आडचा कलाकार म्हणजे बाप आहे. तो आजपर्यंत कधीच रडताना दिसत नाही. याचा अर्थ असा नाही की त्याला रडता येत नाही, त्याला रडता येतं. फक्त अडचण एवढी ते सगळ्यांच्या समोर रडत नाही. बरं आता मी आईन बाप सांगावं म्हणायला राहिलो बरं का. मी तुझ्यासाठी जीवन जाळलेले आणि तुने नाही पाणी पाजिरे, ते सांगा एवढ्या लांबून नाही आलेलो मी. लक्ष देऊन मला ऐका, मला काय सांगायचं आहे. फक्त मुरारी या विषयाला स्पर्श करायचा आहे. आता नुसतं विषयाला स्पर्श केला की लगेच इथल्या लेकींचे डोळे भरून आले. बापा ठेवला का नाही? हा लय प्रतिकूल परिस्थितीत उभं केला संसार. काहीच नव्हतं तरी विचारा, इथं बसलेल्या 50% लेकींना विचारा काय मोठा विवाह केला गड्या, काय कार्यालय घेतलं असत, काय त्याची जशी परिस्थिती होती. पोरगीला बाप म्हणतो, पुरी काळजी करू नको, लई मोठ्या घरात देणार मी तुला, तू काय टेन्शन घेते. अरे माझं दारिद्र्य तू सहन केलं ना, पण पुढच्या आयुष्यात लग्न झाल्यानंतर तुला दारिद्र्यात नाही टाकणार तुझा बाप. म्हातारी म्हणती नाही हो परिस्थिती, कशाला खोटी आश्वासनं देताय. खरं सांगू का, बाप कष्टाचा काबाडी ऊस मळ्यात काढतो या, माझा कंठ दाटतो या गोष्टी बापाचे सांगताना. स्वाभिमानी आहे महाराज तो झुकत नाही कुणासमोर. व्याजाने पैसे काढून त्याने पुरीचं मोठं लग्न केलं. आणि ज्या दिवशी पाहुणे बघा आला ना, त्या दिवशी त्याची धडधड वेगळी होती काळजाची. काय म्हणतो माहिती का, कस काय जावाई बुवा, नाक्षारे कराय, गोरापान पोरगा आहे. अरे लय गाड्या घोड्या घरी, लय जिथल्या तिथं 1 नंबर होणार म्हणले माझ्या पुरीचा. आता कस काय दिसतोय, अजून लग्न व्हायच्या आधीच म्हणतो जावाई बुवा. लक्ष देऊ नाही का काय सांगतोय मी. वास्तव कीर्तन सांगतोय. टिप्पण बिपण काढलेलं नाही मी वहीवरून कागदाव. तुमचे जसे चेहरे साथ दिसतील तसं तसं चालत जाणार आहे पुढे. लक्ष देऊ नाही का. लोक म्हणली खरंच दादा लय भारी तुमचा जावाई. आणि खरं सांगू का, म्हातारी म्हणते लय मोठापणा लोकांना सांगू नका, ती पार्टी मोठी, हुंडा कसा द्यायचा ते बघा आधी, आणि मग लोकांना सांगा इथं पोरगी द्यायची. ते म्हणतो तुला काय करायची, मी करल, मला काय करायचे ते. ए बाई तुला पोरग पसंत आहे का, पोरगी लाजली, बाप म्हणतो हिचंच द्यायची, तुला काळजी करू नको, मी हाय नव. खरं सांगू का, त्या रात्री झोपला नाही बाप, नाही झोपला त्या रात्री. म्हातारी म्हणते आज इकडं नाही बघणार का माझ्याकडं, नाही बघितलं. म्हातारं बिन तिकडं तोंड करून बसलं, हात वाढला आणि मग घरकन नजर फिरावली, तेव्हा लालबुंड डोळे झालेले बघितले. म्हणते काय आयुष्यभर एवढा संसार थाटला हो, लई भांडणं झाली तुमची माझी, अरे लई चिडचिड केली मी, तरी तुम्ही रडले नाही, आज का डोळ्यात पाणी आलं. ते म्हणते अगं मला बी माहिती पैसे कुठून आणायचे, नाही माहिती मला, पण मला एवढं माहिती आहे माझ्या लेकीचं कल्याण झालं पाहिजे. ह्या घरात लेक दिली ना, अरे चांगले दिवस येतील तिला. तिने लई दारिद्र्य सहन केलंय माझं, तिच्या मैत्रिणी लई मोठ्या घरात आहेत. लक्ष देऊन ऐक ना. म्हातारी म्हणते तुमचं सगळं खरं आहे. खरं सांगू का, आणले त्यांनी कुठून पैसे काय माहिती, विचारा बसलेल्या लेकीला. हा शब्द कधीच खोटा ठरणार नाही. त्यांनी कसं लग्न केलं त्यालाच माहिती. लेकीला विचारण्यापेक्षा बापालाच विचारणं बसलेल्या. अरे ते काय लय मोठं लग्न साहेब,
काय थाटामाटात लग्न केलं. 50,000ची साडी काय पोरीनी बोट ठेवलं आणि ती साडी म्हाताऱ्याने घेऊन दिली. म्हातारा शब्द लय भारी बरं कसा आहे. म्हातारा शब्द वाईट नाहीये. मी इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकला आणि म्हातारा आणि म्हातारी उल्लेख केला. एकाने मला कमेंट दिली त्याच्यावर. माझं चॅनल आहे इंस्टाग्रामला कबीर महाराज ऑफिशियल म्हणून. त्याच्यावर एकाने कमेंट दिली त्या व्हिडिओला. म्हणले महाराज म्हातारा आणि म्हातारी कशा पाहिजे म्हणता. मी म्हणलो गाड्या त्याच्यात वाईट मानण्यासारखा काहीच विषय नाही आहे. म्हातारा हा शब्द वाईट नाही आणि म्हातारी हा शब्द वाईट नाही. ते म्हातारा आणि म्हातारी नव्हतेच, पण आमच्या चेहऱ्याचं तारुण्य त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या का पडल्यात माहिती का. आमचं ते शिल्लक ठेवण्यासाठी त्यांचं ते संपवलंय. म्हणून त्याग या शब्दाचा अर्थ माईबाप हे लक्ष द्यायचा. या जगाच्या पाठीवर असा त्याग कुणी नाही केला. आणि मग खरं सांगू का, हा त्या दिवशी मग बापाला लय आनंद, पण कार्यालयात बापच नाही दिसला. विचारा पुरीला, तुमचं लग्न ज्या दिवशी होतं त्या दिवशी बाप तुम्हाला कार्यालयात दिसत होता का. नाही, त्याची लई गोडधोड. सगळ्या पाहुण्यांना कमानीत जाईन, सगळ्यांचा हातपाय पडीन. हा लोक म्हणतात कसं काय मग लग्न. आता काही डांबराट पाहुणे ते तसलेच आहेत. ते कुठलीही लग्नात ती नुसतीच खायला जातात, काही कामाची नाही. ते खायला का हरंदर नेला बार आहेत. ते आनंद महाराज आहेत पाहुणे म्हणतात बाजीत मीठ नाही. आता काय खायला गेलता वैर. त्याने आयुष्यभर उभा केला संसार. अरे त्याला सांग लिकीचं लय मोठं लग्न केलं. लय भारी वाटन त्याच्या अंतकरणाला. अंतकरण दाटून आलं, हृदय भरून आलं. पोरगी म्हणते आई बाप नाही दिसत. आई म्हणली तुला हळदी लागल्यापासून जेवलाच नाही तो. हे ऐक ना, एकदा मिठी मार ना त्याला. जाता जाता त्याची लई इच्छा आहे ग, तू मिठीत घ्यावंस. खरं सांगू का, पोरगी मिठी मारायला गेली ना तेव्हा आचार्याच्या पाया पडत होता बाप. आचार्य साहेब 10,000 राहू द्या बरं का. मंडपात मागू नका सगळ्यांसमोर. 8 दिवस झालं ना कुठून मी कसं बी पूर्ण करील, पण तुमचे 10,000 देईन. आचार्याच्या पाया पडला आणि पोरीची नजर नेमकी गेली. पोरगी म्हणते बाबा अरे कशा पाई एवढा 8 तास करायचा. बाप म्हणतो बाई चांगल्या घरात दिली तुला आता कधीच अडचण बसणार नाही. लय कल्याण झालंय ग तुझं. पोरीने बापाला मिठी मारली आणि बापाने पुरीला मिठी मारली. बाप साठवीतो असतो फक्त एका क्षणासाठी. जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. लेक सासरी निघाली आणि बापाच्या डोळ्यात पाणी आलं. ऐका सज्जन हो, सासरी गेल्यानंतर पहिला दिवस भाकरी थापायला बसली ना, नजर हाला ना दाराकडून. सासूबाई म्हणते सुनबाई दाराकडं काय बघती. नाही मग सासूबाई काय नाही यार, मग भाकरी थाप की. भाकरी कुठे जमती तवा. कोंडळकर गुरुजी भाकरी जमाना पुरीला, नजर नुसती दाराकडं. आज येईल माझा बाप, मुराळी सांगतो मुराळी. आज येईल माझा बाप, उद्या येईल माझा बाप, अरे कधी येईल माझा बाप. सासू म्हणते 8 दिवस झालं सुनबाई आईने भाकरी शिकवली नाही का. अहो सासूबाई लय चांगला स्वयंपाक करते मी. अरे मग काय झालं, रडती कशा बाई. नुसती दाराकडे बघते रडती. भाकरी तुटती तुझी. ती म्हणली काय नाही हो, चुलीच्या जळायला लागतात म्हणून डोळ्यात पाणी येते. अरे तसं नाही सुनबाई, सासऱ्याला चुलीची भाकरी आवडते म्हणून तुला इथं बसवले, बाकी काहीच नाही. बाकी सगळं जिथल्या तिथं जे तुला नाही तसं नाही. म्हणजे चुलीच्या जळायला लागतात. आता बसलेले लिकीलाच प्रश्न विचारणारे लांब नाही. एवढा सायलेंटपणा ठेवा. अतिशय सुंदर. बरोबर मी पहिल्या चरणावर तो काळजी करू नका. या ठिकाणी वेळेचं बंधन आहे मला, पण मला आयोजकांनी 10 मिनिटं वाढून दिलेली आहेत. तेवढी 10 मिनिटं मीच अधिकाराने घेईल. भूक मला बी लागणार आहे आणि भूक तुम्हाला बी लागणार आहे. टाचा माझे बी दुखणार आहेत, पाय तुमचे बी दुखणार आहेत. लय पाय दुखायला लागले की लांब करून बसायचं, लय टेन्शन घ्यायचं नाही. मी काय म्हणेन का, मी काहीच म्हणणार नाही. लोक दमलेले असतात, दिवसभर राबून आलेले असते शेतात. आम्ही उगाच तुमच्यावर धाक दाखवायचा आणि मग तुम्ही नाही आले तर आम्ही सांगायचं कुणाला. हे बी गणित असते, लक्ष देऊ नाही का. हा आणि मग सासूबाई म्हणते सुनबाई अरे सांग ना कशा बाई रडती. चुलीच्या जळायला लागतात म्हणून रडती म्हणली. 15 दिवस झालं बाप येईना. खरं सांगू का, बापाचा डायबिटीज ब्लड प्रेशर कमी जास्त झालेलं लेकीला माहितीये. त्याच्या पायाला किती चिरा पडल्या हे लेकीला माहितीये. कोणत्या कपाटात कोणत्या कप्प्यात डबी ठेवली ना गोळीची हे लेकीला माहितीये. पुन्हा कोण नाही सांगू शकत, पोरगी सांगू शकते. ऐका अंतकरण दाटून आलं. खरं सांगू का, अरे 8 तास काम करणारा बाप आता 12 तास कष्ट करत असेल माझा गड्या. अरे काय होत असेल, मुराळ्याची ओढ लागली. कधी मुराळी 15 दिवस झालं मुराळी काय येईना, बाप काय येईना आणि लेकीचं हृदय काय थांबाना. सासूबाई परत आली 15 दिवसांनी म्हणती सुनबाई आम्ही लोक चांगली नाहीत का. अरे का रडती. सासूबाई चुलीच्या जळायला लागतात. पुरीला विचारत मी बसलेल्या, चुलीच्या जळायला लागतात म्हणून लेकीच्या डोळ्यात पाणी आहे का बापाची आठवण येते म्हणून. हा बापाची आठवण येते म्हणून डोळ्यात पाणी आहे. एकनाथ महाराज 20 दिवस झालं आणि 21व्या दिवशी बाप दारात उभा राहिला. आज नेमकं भाकरीकच लक्ष गेलं, दाराकडे लक्षच नव्हतं. बापाने आवाज दिला बाई अरे येऊ का घरात. एवढाच म्हणला बाप. धाडकन पोरगी उठली, डायरेक्ट जाऊन कडकडून मिठी मारली. रावणाच पुरीला ढसा पोरडायला लागली. बाप म्हणतो काय झालं. अरे काय चुकलंय का, लोक चांगली नाहीत का. अरे बाबा सोन्यासारखी माणसं आहेत, लय चांगलं कल्याण केलं हो तुम्ही.
लय कस्ता घालल्या, या बांधावनी त्या बांधाव गेले. पण खरं सांगू का, तुमचा चिरा पडलेला पाय 20 दिवस झालं डोळ्यासमोरून जाईना हो. आता लई चिरा वाढल्या असत्याल. तेल लावणारी पोरगी तुमची नाही. सांगा ना बाबा. अरे माझी आठवण आली का नाही तुम्हाला? लिकीला बापाची आठवण आली ती, बापालाही लिकीची आठवण आली ती. आता मात्र अंतकरण दाटून आलं. पुरीला राहलं नाही, मिठी पडली. दादा अरे या स्टंपपासून त्या स्टंपपर्यंत जाणारे विराट कोहली, रोहित शर्मा हे वर्ल्ड कपच्या मॅचला कदाचित खेळत असतील. 1 रन राहिला असेल, या स्टंपपासून त्या स्टंपपर्यंत पोहोचायचं होतं. भारताची प्रतिष्ठा पणाला होती, कसा खेळाडू पोचल. पण या स्टंपपासून त्या स्टंपपर्यंत पोहोचले आणि अखंड भारताने टाळ्या वाजवला. पण मला सांगा, तुमचा आणि माझा बाप या बांधावनी त्या बांधाव गेला, त्याचे हातपाय थरथर कापले असतील, त्याला स्ट्रोक बसला असता साहेब. पण मला सांगा, जर विराट कोहली, रोहित शर्मासाठी टाळ्या वाजवल्या, तर तुमचा आणि माझा बाप या बांधावनी त्या बांधापर्यंत गेला. मग त्याच्यासाठी टाळ्या वाजवायला काय हरकत इकडे? जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्ती सजावा. संपलाय माझा मुद्दा. लेकीने बापाला कडकडून मिठी मारली आणि लेक रडायला लागली, याच्यात नवलच नाही. लेक बापासाठी रडावी याच्यात नवल नाही. तुमचं मातृत्व हळवं आहे, तुमच्याकडे जिव्हाळा आहे, तुमच्याकडे प्रेम आहे, तुमच्याकडे वात्सल्य आहे, तुमच्याकडे आत्मीयता आहे. तुमच्या डोळ्यात पाणी येणारच आहे. पण आता मात्र मिठी सुटल्यानंतर परत बापानी पोरगी मिठीत घेतली ना, आता बाप रडायला लागला. रडतो बाप कधी? नाही नाही, ते सगळ्यांसमोर रडतच नाही. त्याला रडायचंय, त्याला व्यक्त व्हायचंय, पण गड्या त्याला व्यक्त नाही होता येत. ऐका ऐका, मिठी मारली आणि आता बाप रडायला लागला. पोरगी म्हणती, बाबा अरे तुम्ही कशा पायी रडता? अरे बाई, तुला जशी बापाची आठवण येत होती ना, तेवढ्याच तीव्रतेनं बापाला तुझी आठवण येत होती. अरे कशी असेल माझी लेक? अरे मला बी ओढ होती, जशी तुला ओढ होती मुराळ्याची, तशी मलाही ओढ होती तुला भेटण्याची. मुद्दा संपलेला आहे. तुकोबाराय सांगता, देवा अरे मुराळी म्हणून येशील का? देवाने सांगितलं येईल तू का. पण खरं सांगू का, तुकोबारायांनी देवाला बोलवावं याच्यात नवल नाही, पण तुकोबारायांचं कार्य पाहून जगाचा मालक मुराळी म्हणून यावा याच्यात मात्र नवल आहे. विठाला 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 हा. मग आले जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबाराय इथले नाहीत, त्याला प्रमाण आहे. कुठून आलेत? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाचे. 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 बोली रे ऋषी साच भावे वर्ताया. बोली रे ऋषी साच भावे वर्ताया. झाडो संतांचे मार्ग आडराणी भरले जग. झाडो संतांचे मार्ग आडराणी भरले जग. बोली रे ऋषी साच भावे वर्ताया. साच भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले. आम्ही वैकुंठवासी. आम्ही वैकुंठवासी. आलो याची कारणाशी. आलो याची कारणा. आलो याची कारणाशी. आलो याची कारणा. बोली रे ऋषी. बोली रे ऋषी. बोली रे ऋषी. बोली रे ऋषी. साच भावे वर्ताया. भावे वर्ताया. भावे वर्ताया. भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. 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 वाजवा टाळी. मग काय? आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आलो कशासाठी? तर झाडू संतांचे मार्ग आणि आडराणी भरले जग. दादा, या आडरणात भरलेल्या जगाला आम्ही सन्मार्गाला लावण्यासाठी आलो. आम्ही इथले नाहीत, आम्ही वैकुंठवासी. आम्ही जडांचा, जीवाचा आणि जनाचा उद्धार करायला आलो. आम्ही येणारच नव्हतो, कारण त्या काळात समाजाला संत कळले नाहीत आणि आता संत राहिले नाहीत. आहे का संत एखादा इकडं? आता शोधून बी सापडणार नाही. संत सांगत नाहीत आम्ही संत आहेत, आणि ज्यांच्या सदऱ्याला खिशे आहेत ते संत नाहीत.
ज्यांनी सदरे घातले पण बिना खिशाचे ते संत आहेत. विठ्ठल ज्यांनी भगवंतावर निर्लोभ प्रेम केलं ते संत आहेत. लक्ष देऊ नाही का? आता हे लगेच लक्षात आलं. माय बी शर्टल खिशी आहेत. एखादी नोट कमी पडली की बुवाला स्टार्टर बसत नाही गाडीला. आज काय म्हणता तुम्ही? अखंड जया तुझी प्रीती अखंड दया मज दे दयाची संगारे मद दे दयाची संगारे आमगामी कमलापते तुझ बाणारी पडोनी राहील गाये गाये भगवान संताचे पडून राये उगाच संताचे अखंड दया तुझी दयाची संगाती तुझ बाणाने कंटाळा दया तुझे मग मी वाजवा टाळीन मग काय आता प्रमाण झाले की टाळी वाजवायची. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 गायक आहेत ना दिसायला साधे आहेत पण गायला लय भारी आहेत. नाही काय काय ठिकाणी नुसती शायनिंग आहे. ती अशी लांब शाल त्याची अशी लोकांक बघतो तासभर चाल गातो. आता ते कीर्तन करायला करू दे कीर्तन. लोक लांबून आलाय तो 5 मिनिटात उरक ना आपला प्रमाण दे ना मध्ये मध्ये. म्हणजे तुमचं नाही सांगत चांगले गाताय तुम्ही. काय आम्ही कुणालाच नाव नाही ठेवलं. नाही हे लय रगिले कुणालाच उपदारी नाही येऊन देत ना. ते पकवाजाला सरळ वाजवून देणार ना गायकाला प्रमाण म्हणून देणार. त्यांना जेवढं मोकळं सोडणार ना कीर्तन तेवढं रांगणार. अखंड जया तुझी प्रीती मज दे दयाची संगती हा मग मी कमळापती तुझ बाणानी कंटा पडोनी राहीन तरी ठाई उगाची संताची तुमच्या माग माग आपलं थोडं घेतोय गणित बरं का मी. लई तानशेन नाही आपला कानशेन. स्वर गेलेला कळा तरी बाद झालं. लई काय लई ज्ञान लागत नाही त्यातलं. ऐका ऐका सजराहो संतांनी निर्लोभ प्रेम केलं समाजावर. तुकोबारांनी तेच केलं. जनमानसांना परमार्थ समजून सांगितला. पण खरं सांगू का तुकोबाराय जे विठोबाला म्हणले तेच झालं. समाजाने तुकोबांना जगून नाही दिलं. अंबाजीनं काठीनं मारलं आणि एवढं भयंकर मारलं. तुकोबारांची बायको म्हणती महाराज बाद झाला परमार्थ. हे आवले अगं जगाच्या मालकाने शब्द दिलाय पाहुणा म्हणून येणार आहे. आवली म्हणली असला तर येईन ना. अहो नाही येतो. आवले खरं सांगू का लई मोठा पाहुणचार करायचा आहे त्याला. आवली म्हणती काय हो घरात सगळी सावकारकी पाण्यात टाकली तुम्ही आणि पाहुणचार करणार कुणाला? आवले जगाचा मालक त्याचं नाव विठोबा आहे. ती म्हणली त्या काळ्या विठ्याचा मुडदा गेला आणि त्याच्यामुळेच वेळ आली म्हणली. तुकोबारांचं लक्ष परमार्थात लागत होतं प्रपंचात लागत नव्हतं. प्रपंचाकडे धाव घेतच नव्हता. आवली म्हणली अहो कधीतरी घरी थांबत जा. एक जरी पाहुणा आला तरी तुम्ही लगेच टाळ घेतला की निघाले भंडारा डोंगरावर लगेच भामचंद्र डोंगर विना चिपळ्या घेतल्या की तुम्हाला दुसरं काहीच काम नाही. आवले तुझा एक बी पाहुणा माझा पाहुणा नाही. म्हणले का? अरे त्यांच्या मुखात कुठं देवाचं नाव आहे? ज्यांच्या मुखात देवाचं नाव तेच माझे पाहुणे आहेत आवले. बाकीचे माझे पाहुणेच नाहीत. आवली म्हणली महाराज डोकं फोडू का हो? ही लोक जगू नाही द्यायची तुम्हाला. नाही येणार जगाचा मालक. आवले येणार आहे. अहो तुम्हाला मंबाजीनं काठीनं मारलं महाराज. आवले खरं सांगू का लय मारलं ग मंबाजीनं. राहत नव्हतं. हातपाय थरथर कापत होते. अरे तुम्ही बायका पोरं उशाला बसली माझ्या. आवले रात्रभर तू रडत होती मला माहितीये. माझ्या बी जखमाला त्रास देत होत्या
पण आवले खरं सांगू का आवले, कीर्तनात उभं राहिलो ना तिथं बी लक्ष लागा ना. मंबाजीची आठवण यायला लागली. कधी जातो मंबाजीला भेटायला, कधी मारतो मंबाजीला मिठी, आणि कधी मंबाजीचे 2 शब्द बोलतो. आवली म्हणली महाराज खरं डोकं फोडावं का आता. अहो ज्याने काठीने मारलं त्याला मिठी मारायला जाता होय. अगं आवले मिठी नाही, त्याचे उपकार मानायला गेलो मी. आणि खरंच तो बरं उपकार मानायला गेले मंबाजीचे. काठीनं मारलं, कीर्तनात लक्ष लागत नाही, हातपाय थरथर कापतायत. टाळकरी म्हणतात महाराज आज लक्ष नाही तुमचं कीर्तनात. महाराज सांगतात मंबाजीची आठवण येते, नाही राहत आता, जायचंय मला मंबाजीकडं. थेट तेलाची वाटी घेतली, मंबाजी दार उघडा. मंबाजी म्हणतात तुका कालचा मार कमी होता का, आज परत मार खायला आला. मार खायला नाही आलो, तुमचे उपकार मानायला आलाय. तुका उपकार कशा बाई, तुम्ही काल मारलं नव, आणि मग मारल्यामुळं काय झालं, लय अंगाचा दाह झाला हो. रात्रभर बायका पोरं झोपली नाहीत. आवली तर रडून रडून बेजार झाली. माझ्या बी डोळ्यात पाणी होतं. पण खरं सांगू का, हे डोळ्यात पाणी यायला कारणच तुम्ही मारलंय. पण खरं सांगू का, डोळ्यात पाणी कुणामुळे होतं. अरे मग तुका एवढं मारल्यानंतर उपकार कोण मांडल. नाही खरंच उपकार मानायला आलो. तुम्ही मारल्यामुळं माझ्या या ज्या वेदना आहेत, या जखमा आहेत, या तीव्र वेदना तीव्रतेनं त्रास देत होत्या. आणि जेवढ्या तीव्रतेनं या जखमा वेदना देत होत्या ना, आणि तुम्ही मारल्यामुळं तेवढ्याच तीव्रतेनं मला माझ्या विठोबाची आठवण येत होती, आणि म्हणून तुमचे उपकार मानायला आलो. मंबाजीनं थेट साष्टांग प्रणिपात केला, दंडवत घेतलं. मंबाजी म्हणतात तुकोबा, अरे तुमच्याकडं तुमच्यासारखा संत नाही पाहिला या जगाच्या पाठी. तेलाची वाटी घेतली आणि हातपाय दागायला लागले. तुकोबा आहे, हातपाय दाबतायत आणि मंबाजीचे डोळे भरून येत आहेत. काय परमार्थ असाल, आपल्याला काठी उगाडली तरी उभ्या रस्त्याने द्यायचं नाही आपण. फरक आहे ना संतांच्या ना आपल्यात, फार मोठा फरक आहे. प्रपंचात ओढच नाही घेतली त्यांनी, परमार्थाकडे झाले. आवले नाही लागत लक्ष. मोठं वाक्य सांगू का, प्रपंचात जेवढं खोलवर जाल तेवढं प्रपंच उतारवयात दुःख देईल, आणि परमार्थात जेवढं खोलवर जाल ना परमार्थ उतारवयात सुख देतो. लक्षात घ्या, परमार्थातलं सुख हे उतारवयाने वाढत जातं. तुकोबा सांगतात आवले, येणारे माझा जीव, येणारे मला पाहुणा म्हणून घ्यायला येणारे. आवली म्हणली नाही आवतो, असला तर येईन ना. महाराज बाद झाला आता. काय अवस्था असेल हो महाराजांची. इकडं खोपोलीला मुंबईला व्यापार करायचे, आता मिरच्याचा ढीग टाकायचे. सगळ्यात आधी तुकोबारांच्या मिरच्या संपायच्या. व्यापाऱ्यांना नवल वाटायचं, तुका अरे नेमकी जादू काय टाकतो, सगळ्यात आधी मिरच्या संपत्यात. 8 दिवस झालं गंमतच कळालं नेमकी काय. बघा ना, अशी संपत्ती लुटली गाव सगळी. काय असेल ह्याच्या मागे कारण. व्यापारी हुशार होता, त्यांनी गल्ला उचकाटून बघितला, रुपया नाही, मिरच्या तर सगळ्या संपल्या. असो वैसा कोठे आठवचे नाही देहीच विदेही भोगदशा, अशा अवस्थेवर होते लोक. मिरच्या घेऊन गेली तरी तुकोबारांना कळलं नाही. महिला मंडळ ऐकता ना तुम्ही, एक ताटली शेजारची निकडे गेल्यावर 2 दिवस झोप येत नाही आपल्याला. गेलं सगळं संपलं तुकोबारांचं. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, विठ्ठलाचं नाम आयुष्यभर. डोळ्यात अश्रू होते आवलीच्या. आता मात्र बायकोला रडायला येत होतं. आवले का रडती ग. आवली म्हणली महाराज लई बोळे होतो तुम्ही, हा समाज फायदा घेतोय तुमच्या बोळेपणाचा. आवले यांना समजून सांगतोय, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. अरे आयता आला घरपुसणी येणार आहे तो, या कुणाला लक्षातच येत नाही. आवले आवली म्हणती महाराज नाही येणार आहोत तो. आवले तुझ्यासाठी आलाय माझ्या आधी. अरे तुझ्या पायातला काटा कोणी काढला. तू आली ना डोंगरावर भाकरी घेऊन, कोण होतं का तिथं. आवली म्हणली होता एक गुराखी. ते म्हणला मी काढतो काटा. त्याचं नाव काय होतं. आवली म्हणली विठोबा होतं. विठ्या म्हणला, आणि आवले तू काय म्हणली तवा त्यो आला. ती म्हणली मी म्हणले काळ्या विठ्याचा मुर्दा गेला आणि त्यो आला. आवले तुला खरं सांगू का, 42 वर्षाचा परमार्थ केला ग तुकोबानी, पण या वाटेवर गुराखीच नाही. तुझ्यासाठी गुराखी आलाच नव्हता. खरं सांग ना आवले, अनुभव सांग. आवली म्हणती महाराज खरं सांगू का, पायात काटा रुतला ना, मुखातून शब्द आला, आणि हा काळा विठ्ठल सावळा असा समोर उभा राहिला. आवले सांग कसा दिसत होता. आवली म्हणती राजस कुमार मदनाचा पुतळा, अगदी लई गोड स्वरूप. खरं सांगू का, तो काळा आहे म्हणून जग प्रेमाती. गोरा असता तर नाही, तो काळा आहे म्हणूनच प्रेमाती. लक्षात नाही का. हा राजस कुमार मदनाचा पुतळा, सुंदर स्वरूप सुंदर स्वरूप आज पाहे मी डोळा.
महाराज संतांसाठी डोळ्यात पाणी यायला त्याला लय भाग्य लागतं बरं का. मी तुकोबारे सांगतोय का यांचे डोळेवरून आलेत. आवडी म्हणते महाराज खरं सांगू का अनुभव, पण तुम्ही लय मग तुम्ही वेगळ्या रूपात येता म्हणून मी तुम्हाला अनुभव सांगत नाही. महाराज अहो मी काळ्या विठ्ठ्याचा मुडदा गेला म्हणले आणि हा काळा सावळा विठ्ठल असा पुढं उभा राहिला. ते म्हणला आई मी आलोय तुमच्यासाठी पायातला काटा काढायला. अरे तुला कसा कळला? आत्ताच म्हणले ना काळ्या विठ्ठ्याचा मुडदा गेला आणि ए विठ्ठला तुझा विना विठ्ठलच का? म्हणले हो. म्हणले त्याच्यामुळेच बेजार झाली म्हणली. मग म्हणले काय आई एवढा दिवस का करते विठ्ठलाचा? म्हणले त्यांनी प्रपंच उद्ध्वस्त केला रे, सगळी सावकारकी पाण्यात टाकली आहे तुकोबाराने, काहीच नाही ठेवलं. अहो आई साहेब काढू का पायातला काटा? येतोय तुम्हाला काढता? काढू का आई? अरे येतो का तुला काढता? काय बोलता आई? लय मोठ्या मोठ्यांचे काटे या पट्ट्याने काढल्यात. तुमचा लई किरकोळ आहे. मोठ्यांचे काटे कुणाचा काढला? रावणाचा मीच काढला म्हणला. कंसाचा काटा मीच काढला. आवली म्हणली आता मला नाही माहिती वय. नाही म्हणले तुमच्या तुकोबांना ना रावण कोणी? रावणाचा काटा काढायला आला तो आलता म्हणाव काटा काढायला. आवली म्हणली हो काय करायचं? विठ्ठल म्हणला तसं नाही काढत, त्याला पाय द्यायला लागतो हातात. द्या तुमचा पाय माझ्या हातात. कुणाचा? आवलीचा पाय जगाच्या मालकाने हातात मागितला. नुसतं हातात नाही मांडीवर ठेवा. खोल काटा गेलाय म्हणले दिसणार नाही लगेच. काय केलं माहितीये का आई? अहो लई माती लागली जखमीला. जीभचा तुका घेतला विठ्ठलानं, सगळी माती पुसली आणि परत जखमेची मातीची भेला लावली. संत चरण रज लागत. आता मात्र आवली म्हणती थरथर करायला लागले हातपाय. हे विठ्ठला अरे पायाची माती कुठं जिभेवर लावतात का? आई समाधान वाटलं ग, लई समाधान वाटलं. पण खरं सांगू का विठ्ठला लई वेदना होत्या रे. नुसतं हात ठेवला पायावर तो वेदना संपल्या. एवढ्या वेदना होत्या काहींच्या जीवनात. त्या प्रत्येकाच्या डोक्यावर विठ्ठलाने हात ठेवलाय म्हणून त्यांचं प्रारब्ध अनुकूल झालेलं आहे. लक्ष नाही का? काहींची परिस्थिती भयानक होती, ती शून्यापासून इथपर्यंत आलीत ना, विठ्ठलाने त्यांच्या डोक्यावर हात ठेवलेला आहे. असंच नाही गणित सज्जन हो. आणि मला असं वाटतं न सांगता तुम्हा कळू येते अंतर. एक ना एक दिवस विठ्ठलाला तुमचं माझं दुःख समजतं. एक ना एक दिवस येतोच. प्रत्येकाचे दिवस सारखे राहत नाहीत, बदलणार आहेत. जसा तुकोबारांच्या जीवनात संयम होता ना, तो संयम आम्ही जीवनात उभा केला पाहिजे. ने जसं तुकोबांना घ्यायला जगाचा मालक आला, एक दिवस जगाचा मालक तुमचं आणि माझं दुःख घेण्यासाठी येणार आहे. हे अबाधित काल सत्य. लक्ष नाही का? हे होणार आहे, शाश्वत आहे. आवली म्हणती महाराज आठवलं म्हणून सांगितलं हो. आवले खरंच का ग? पायाचा तुका पर खरंच का? जिभेचा तुका चरणावर चरणाची माती लावली. आवली म्हणते अहो खोटं नाही बोलत, अहो खरंच हो. आणि खरं सांगू का खरंच हात ठेवला तर सगळं दुःख संपलं. आवले तुला सांगू का त्यांनी रावणाचा काटा काढला, तो तुझा काटा काढायला आला ना, तो साधारण गुराकी नव्हता, तो जगाचा मालक होता. माझ्या आधी पाहुणा तुला भेटायला आलता. विठ्ठल विठ्ठल. आणि मग त्यांनी मला शब्द दिलाय आता येणार आहे तो. आवली म्हणते कशावरून? बघा म्हणले शिवबाकासराच्या बायकोनी बोलवले मला. का? म्हणले काय नाही गरम पाण्याने आंघोळ घालणार. लई तुकोबर आहे तुम्ही काकडत काकड्याला जाताना, आज तुम्हाला गरम पाण्याने आंघोळ घालते. आवली म्हणली फसवणार तुम्हाला. नाही घालणार गरम पाणी. अहो घालणार. आवले घालणार आहे ती मला गरम पाण्याने आंघोळ. गेले तुकोबर आहे बसले आंघोळीला आणि कडक पाणी केलं. आता तुकोबर आहे म्हणता देवा एवढ्या लवकर येणार आहेस? माहिती नव्हतं येणार आहेस. माझा आवाज आहे ना जाय ना तुझ्यापर्यंत. माझा आवाज गेला का काय नो? हे खरंच तुला दया आली कर परमेश्वरा. बघ गरम पाण्याने आंघोळ घालती. आवली म्हणती गरम पाण्याने नाही आंघोळ घालणार. आवलीला सांगतो आता घरी गेल्यावर. आणि हिने कडक पाणी केलं. तिचा नवरा माळकरी केला ना यांनी. तुकोबार यांनी आता माळकरी आणि वारकरी केला, त्यामुळे तिला राग होता. ते कडक पाणी घेतलं आणि तुकोबारांच्या डोक्यावर टाकलं. जसं डोक्यावर टाकलं नाही एवढं कडक पाणी होतं ते अंतकरणातून इथपर्यंत डोक्यापासून पाठीपर्यंत गेलं आणि सर्वांगावर फोड उभे राहिले. आणि अंतकरणातून आवाज आला जळे माझी काया लागला वन. जळे माझी काया लागला वन. जळे माझी काया लागला वन. वरे केशवा पांडुरंगा माझी काया
कैया लागला वनवा धावरे केशवा माय बापा आता दिसोने जना ऐसे करा नारायणा. आता नाही राहायचं देवा. अरे काय येत नाही माझा आवाज. गरुडा तू देवाच्या जवळचा आहे, सांग देवाला मी हाक मारली म्हणून. गरुड म्हणला माझी आई मला हिमालयात न्यायला लागली, नाही जमणार म्हणे. तुमचा निरोप तुकोबा नाही पोचवणार. गरुडा काय करू. पाय लक्ष्मीचे हात, लक्ष्मीच्या हातात देवाचे पाय. लक्ष्मीला सांगा तुमचं काम होईल तुकोबार आहे. लक्ष्मी आई अरे तू तरी काम कर. लक्ष्मी म्हणली महाराज देव झोपलेत आता. मग आई काय करू. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. शेषाने सांगितलं आधी लय मारलंय त्यांनी मला कार्य मर्दनात. आता शेपटी हलवली तरी ते मला आणीन, मी काय उठवणार नाही. नाही कळलं का तुम्हाला मारलेलं. चेंडू गेला आणि पेंध्या गेला आणि गडबडी झाल्या. सांग पेंध्या हरिताचे पाण्यात गेला कसा सांगना. पाण्यात गेला कसा सांगना. पाण्यात गेला कसा सांगना. पाण्यात गेला कसा हे सांगना. पाण्यात गेला कसा सांगना. पाण्यात गेला कसा सांगना. पाण्यात गेला कसा सांग पेंध्या हरिताचे. सांग पेंध्या हरिताचे पाण्यात गेला कसा सांगना. पाण्यात गेला कसा बाई बाई बाई. पाण्यात गेला कसा हे सांगना. पाण्यात गेला कसा हे सांगना. पाण्यात गेला कसा वाजवा. पाण्यात गेला कसा सांगना. पाण्यात गेला कसा. हा जीव माझा 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 झालाय वेडा झालाय वेडा झालाय वेडा पिसा सांगना. पाण्यात गेला कसा सांगना. पाण्यात गेला कसा सांगना. पाण्यात गेला कसा. वाजवा आता माझ्यासाठी बी टाळीत मग काय आता. लय बी कीर्तनकार कोरडा नको वाटाय म्हणून प्रमाण द्यायला लागतं एखाद. हा जीव माझा हा जीव माझा हा जीव माझा हा जीव माझा झालाय वेडा पिसा सांगना. पाण्यात गेला कसा सांगना. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. शेषाने सांगितलं नाही जमणार, एकच मिनिटात पहिल्या चरणावर येतो. आणि मग वारीच्या वाटेवर काही संत निघाले. तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. माझी भाकावी करुणा विनवा पंढरीच्या राना एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. तुका म्हणे मज आठवा मूळ लवकरी पाठवा एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. आणि मग हा निरोप गेला आणि जगाचा मालक जगद्गुरु तुकोबाऱ्यांना घ्यायला आला. तुकोबाऱ्या सांगता देवा अरे आलाच का रे बाबा. लोकाला सांगतो देव घ्या कोणी देव घ्या कोणी ऐता आला घर पसोणी देव न लगे देव न लगे. लोकांना कळलंच नाही जगाचा मालक आला. फक्त तुकोबाऱ्यांना दिसलं. महिला मंडळ एकच प्रश्न विचारतो उत्तर द्या. जर सासराजला लई जाच झाला लई त्रास झाला तर आठवण कुठली येते. हा माहेराची ओरिजिनल माहेर कुठले येते का नाही माहेराची आठवण. तुकोबांना लई जाच झाला. तुकोबा सांगतात नाही देवा आपल्या माहेरा जाईन मी आता. आपल्या माहेरा जाईन आपल्या
निरोपया संता हातिया निरोपया संता हातिया सुख दुख माझे सुख दुख माझे निरोपया संता हातिया निरुपया संता हातिया सुख दुःख माझे सुख दुःख वाजवा आता शेवट टाळी एक मग आपुल्या माहेरा जाईन मिया आपुल्या माहेरा जाईन मिया निरोपया संता हातियाला निरोपया संता हातिया आपुल्या वा थोडं वेळेचं गणित आहे त्यामुळे थोडं थांबतो आणि मग जगाचा मालक जगद्गुरु तुकोबाऱ्यांकडे आला. तुकोबा सांगतात विठोबा आता तसं जायचं नाही, सगळा पाहुणचार केलाय, आता घरी यायचं. आवलीला सांग आहे का नव तू हे तुका कुणाला दिसणार नाही, आता तुझ्यासाठी आलोय फक्त. आवलीसाठी आधी चालतो तेव्हा तुला नाही दिसलो, आता आवलीला नाही दिसणार, तिला हट्टवी करू नको पाहायचा. पहिला आला पुरुषोत्तम आणि मग जगाचा मालक जगद्गुरु तुकोबारांनी हात धरला आणि देवाला म्हणले देवा आता घरी चाला बर का. आणि देवानं पहिलं पाऊल तुकोबारांच्या घरात टाकलं आणि तुकोबारांच्या मुखात निर्याण काळ प्रसंगात पाहुणे घराची पाहुणे घराची पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार कोप की जर दरदरीत पाण्या माझी रांधेल्या कन्या देवा काय करू उपचार कोप मोडकी जर अल्पशा बुद्धीना भंगाचं चिंतन मांडलेलं आहे. थोडं मला छत्रपती सांगायचं सज्जनाव या ठिकाणी मधलं भजन घेणार आहे. जगाचा मालक जगद्गुरु तुकोबारांकडे पाहुणा आला, कारण साधन आणि साध्य हे तुकोबारांना कळलं होतं
आणि मग 42 वर्षाचा परमार्थ केला. याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा तृष्णेच्या, पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी. काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर. 42 वर्ष परमेश्वराचं नामस्मरण केलं आणि भगवंताचं नाम घेतलं, म्हणून भगवंत तुकोबांना घ्यायला आला. आपल्याला घ्यायला देव येईल का? नाही येणार. देवाच्या चरणाजवळ जायची परवानगी आपल्याकडे आहे. देव आपल्याला घ्यायला येणार नाही, पण देवाजवळ जायची परवानगी आपल्याकडे आहे. याच्यासाठी आम्हाला अखंड भगवंताचं नाम घ्यावं लागल. विठोबा घ्यायचे का 5-7 मिनिटं वरती चालते ना? काय म्हणजे याच्यानंतर जेवण आहेत ना? शतक हे महाराष्ट्रासाठी का महत्वाचं होतं? या 12व्या शतकात माऊली ज्ञानोबा मराठी भाषेचा गौरव करत होते. आळंदी आनंदाने दुमदुमत होती, पंढरपूर आनंदाने दुमदुमत होतं, वारकरी नाचत होते, धारकरी नाचत होते, पकवाजाचा आवाज होता, टाळांचा आणि खऱ्या अर्थानं प्रत्येकाचा गजर होता आणि प्रत्येक जण खऱ्या अर्थानं आनंदानं नाचत होता. हे गड्या काय व्हावून काय माहिती नाही, परंतु महाराष्ट्र अतिशय थोडा इफेक्ट ठेवा बाळा आता एकदम लक्ष देऊन. आणि मग महाराष्ट्र अतिशय वैभवशाली दिसत होता. महाराष्ट्राचं जबरदस्त स्वरूप दिसत होतं. घरासमोर तुळशी वृंदावन सुंदर दिसत होतं आणि महाराष्ट्र वैभवशाली दिसत होता. पण कुणाची तरी नजर महाराष्ट्राला लागली आणि महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला. महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला आणि मग महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला आणि मग 8000 इस्लामिक सत्ता महाराष्ट्रावर धावत आल्या. अल्लाउद्दीन खिलजीनं महाराष्ट्रावर धाड टाकली. दिन 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 करत महाराष्ट्र उद्ध्वस्त केला. आणि मग खऱ्या अर्थानं कोण रोकल हे वादळ, कोण रोकल हे वादळ. घरासमोरची तुळशी वृंदावन नष्ट झाली, भगव्याचा रंग अंधुक झाला आणि महाराष्ट्र संपत चालला. अल्लाउद्दीन खिलजी, त्यानंतर आदिल आले, निजाम आले, मुघल आले, डच आले, फ्रेंच आले आणि यांनी महाराष्ट्र उद्ध्वस्त केला. अरे कोण रोखणार हे वादळ? दादा आता हे वादळ रोकायला, हे वादळ रोकायला आता एका वादळाची गरज होती. किमान 288 वर्ष वाट पाहावी लागली. 288 वर्ष वाट पाहावी लागली आणि 288 वर्षानंतर पैठणचे सुरते साधू शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी आवाज दिला. हे बये काय चाललंय महाराष्ट्रात? महाराष्ट्र उद्ध्वस्त झालाय. घरासमोरचं तुळशी वृंदावन संपलेलं आहे, भगव्याचा रंग अंधुक झालेला आहे. बये तुला दारू उघडावं लागल. दिवसा ढवळ्या आया बहिणीची इज्जत तुटल्या गेली आहे. हे बये तुला दारू उघडावं लागल. हे बये दारू उघड बय्या, 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 दारूगड भैया 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 गोंधळी गोंधळी ना बिच गोंधळी गोंधळी ना
गोंधळी गोंधळी मी अंबेचे गोंधळी 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 आम्ही अंबेचे गोंधळी दारुगड मैया दारुगड मैया आई तुझा भवानी दारुगड कोल्हापूरची महालक्ष्मी दारुगड बये दारुगड आणि दारुगडला हा त्रिताल बयन दारू घडलं धाराशिव जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद नाही धाराशिव अहमदनगर नाही अहिल्यादेवी नगर औरंगाबाद नहीं छत्रपति धर्मवीर संभाजीनगर। भाई भारत में रहना पड़ेगा ना तो भारत माता की जय बोलना पड़ेगा। तिरंग्याला सॅल्यूट करावं लागेल, भगव्याला नमन करावं लागेल, थोडा इको कमी ठेवा। छत्रपती शिवाजी राजांसमोर झुकावं लागेल आणि सर्जा धर्मवीर शंभूराजाला मानावं लागेल, तर भारतात राहावं लागेल। आणि भयन दारू घडलं धाराशिव जिल्ह्यामध्ये। मासाहेब जिजाऊंना दिवस गेले, 19 फेब्रुवारी जवळ आली म्हणून 5 मिनिटात विषय घेतो। एका झटक्यात अफजल खान आणतून जातो आता निघून। हैदराबादला फाडतो मी अफजल, चला माझ्यासोबत कधीतरी, लई वेगळी मजा येते तिथं अफजल फाडायला। ती एक गायबा नाही तिकडे, तर म्हणलं हम घर घर में अफजल पैदा करेंगे। त्याला तिथं जाऊन सांगितलं तू घर घर में अफजल पैदा कर, हमारे छत्रपति के ये मावळे घर में घुस कर अफजल मारेंगे। ही ताकद शिवरायांची। आया था वो अफजल, आया था वो अफजल, इस स्वराज्य का सपना पाले इस महाराष्ट्र की माटी में, लेकिन मेरे छत्रपति ने घुसा दिया ये भगवा उसके छाती में। जबरदस्त कार्य केलं शिवा राजाचा। आणि भयन दारू घडलं धाराशिव जिल्ह्यामध्ये। भूमपरांडा आईसाहेब जिजाऊंना दिवस गेले। शहाजी राजे सांगतात महाराणी साहेब पुत्र भावा आईसा गुंडा ज्याचा ही लोकी झेंडा, असा पुत्र जन्माला घाला, आदिल निजाम कुतुब डच फ्रेंच मुघल यांच्या मानगुट्यावर बसल आणि पुन्हा एकदा भगवा हा महाराष्ट्रावर फडकवला, असा पुत्र जन्माला घाला। आणि मग दिवस जवळ आला। शिवनेरीवर खऱ्या अर्थानं आईसाहेब जिजाऊंना नेण्यात आलं। मासाहेब जिजाऊंना डोहाळे लागले, आंबट खायचे डोहाळे नाही, तिखट खायचे डोहाळे नाही। सांगा आईसाहेब डोहाळे कशाचे लागले? माती खायचे डोहाळे लागल्यावर दगडू पोरग जन्माला येतो। महिला मंडळ मासाहेब जिजाऊंना डोहाळे लागले। मासाहेब सांगतात चला पक्वाजी माझ्याकडे बघायचं। हा मासाहेब सांगतात मला घोड्यावर बैसावंस वाटतं, मला दानपट्टे फिरवावेस वाटतात, मला समशेरी चालवावेस वाटतात, मला दानपट्टे फिरवत समशेरी चालवत दुश्मनांच्या गर्दणीवर पुन्हा एकदा हा भगवा महाराष्ट्रावर फडकावासा वाटतोय। महाराष्ट्रावर भगवा फडकवण्याचे डोहाळे आईसाहेब जिजाऊंना लागले। आणि दिवस जवळ आला। फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीतून आवाज आला। सह्याद्री पाहत होता, दिल्लीच्या तख्ताकडे वाहणारा सह्याद्री झुकला होता, भगव्याचा रंग अंधुक झाला होता। आणि मग सह्याद्रीनं पाहिलं शिवनेरीकडून आणि शिवनेरीतून आवाज आला, रयतेसाठी आयुष्यभर जो जीवाशी खेळेल तो छत्रपती शिवाजी राजा शिवनेरीवर जन्माला आला आणि महाराष्ट्राला आनंद झाला। छत्रपती शिवाजी महाराज की वाह, लईच ऊर्जा आहे हो। वयाच्या 10व्या वर्षी छत्रपती शिवाजीराजांचा पहिला विवाह झाला। एक 5 मिनिटं फक्त म्युझिक लावायची, सेवेला पूर्ण विराम देणार आहे। अंतकरण दाटून आलं आणि हृदय भरून आलं। मी बी सकाळपासून प्रवासात आहे, माझे बी पाहिले टाचा दुखायला लागल्यात भयंकर। गाडीत बसून काही लई वेळ कीर्तन केलं काय ओव्हर टाइम मिळत नसते। काय 5-10 मिनिटं कीर्तन झाले लोक अशी तंबाखूमुळे गप्पा मारीत बसतात। अहो ज्वलंत इतिहास या मातीतला। अंतकरण दाटून आलं आणि राजांचा पहिला विवाह। महाराज मोठे झाले, मासाहेब जिजाऊंच्या विद्यापीठात शिकायला लागले आणि या ठिकाणी पहिला विवाह। थोडासा आवाज अजून म्युझिकचा कमी करायचा, म्युझिकचा आवाज कमी करायचा, कंटिन्यू बंद नाही होऊन द्यायची, कमी करायचा बाळा, कमी कमी म्युझिकचा आवाज कमी। आता थाप नका म्हणा, पांढरी तीन लाईत। शिवा आज तुझा पहिला विवाह करायचा ठरवलं, माझ्या आवाजाला काहीच नको करू। राजा म्हणतो आई वयाच्या 10व्या वर्षी शिवा याला राजकारण म्हणतात। राजा अरे याला राजकारण म्हणतात, राजा म्हणतात आई अरे वयाच्या 10व्या वर्षी, वयाच्या 10व्या वर्षी राजांचा पहिला विवाह झालाय। आपली 35 वर्षाची अजून रेजला नाहीत, त्यांना कळणाच काय करायची ती। वयाच्या 10व्या वर्षी आणि लग्न किती झाली महाराज? 8 लग्न झालीत। हम दो और हमारे दो, मग हे शिकायचं काम आहे। राजांकडून 8 लग्न झाली, याच्या मागे राजकारण होतं। शोभा जर धर्मसत्ता टिकवायची असेल तर राजसत्ता टिकवावी लागते। राजा म्हणतो आई कळलं नाही,
अरे 8 लग्न कशा बाई राजा? अरे 8 लग्न करावी लागतील, थोडासा इको ठेवा. राजा म्हणतो आई याच्यामुळे काय कारण आहे? का लग्न केली 8 माहिती का राजांची? जाधव घराणं, गायकवाड घराणं, मोहिते घराणं, मोरे घराणं, निंबाळकर घराणं, ही सगळी घराणी फितूर होण्याची दाट शक्यता होती. प्रत्येक घराने ती एक एक कन्या केली. शोभा आता ही माणसं कुठंच जात नाही, स्वराज्यासोबत एकनिष्ठ राहणार. राजा म्हणतो खरंच आई याला राजकारण म्हणतात. आणि खरंच राजकारण मासाहेब जिजाऊंनी खरं राजकारण त्यावेळेस केलं. सगळी घराणी एकवटली, ही सोयरीक झाली. आता एकही घरानं इकडे तिकडे नाही जाणार. पहिला विवाह निंबाळकर सातारा फलटण निंबाळकर घराणं. मुधोजी कन्याला गड्यावर घेऊन या उद्या. मुधोजी निंबाळकर कन्याला घेऊन आले. थरथर ते हातपाय. मासाहेब जिजाऊंचा दरार आहे. ऐका महिला मंडळ, आता तुमच्यासाठी सांगतोय. निंबाळकर म्हणतात हे सई आईसाहेब जिजाऊ लय जबरदस्त आहेत बरं का, खाली मान टाकायची तिथं. सई म्हणते आबासाहेब ही सई कुणासमोर झुकली नाही आजपर्यंत. महाराणी सईबाई त्या कन्येचं नाव आहे धर्मवीर शंभूराजांच्या आईसाहेब. सई तुरु 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 चालत गेली. छत्रपती शिवाजीराजे तलवार चालवतायत आणि सईबाई छत्रपतींकडे पाहतीये. मधोजी म्हणतात सई असं बघायचं नाही, राजा आहेत ते. आबासाहेब ते राजा असतील. तशीच फिरली सई आणि जाऊन मासाहेब जिजाऊंच्या मांडीवर बसली. मुजराच केला नाही. मुधोजी सांगतात ए सई राष्ट्रमाता राजमाता स्वराज्य माता मासाहेब जिजाऊ आहेत, पहिला मुजरा कर. सई म्हणते आऊ साहेब आम्हाला माफ करावं, पण बाहेर जे तलवार चालवतायत ना, जे समशेरी फिरवतायत आणि जे दानपट्टे फिरवतायत ना, आम्हाला वाटते ते छत्रपती होणार आहेत आणि आम्हाला त्यांच्याशी लगीन करायचे. आईसाहेब जिजाऊंच्या डोळ्यात पाणी आलं. मुधोजी कन्या लय हुशार आहे बरं का, पहिल्या नजरेतच ओळखलं शिवबा छत्रपती होणार आहे. कसं कळलं ग सई तुला? सई म्हणते राजांचं तेज. सई काय करशील? सई म्हणते आई साहेब ही सई जोपर्यंत भगवा उभा राहत नाही ना, तोपर्यंत खांद्याला खांदा लावून शिवरायांच्या संसारात उभी राहील. असा संसार नेटाचा करल, काहीच कमी पडून देणार नाही. आणि वेळेकाळी तलवार घेऊन सई लढल. हा शब्द या महाराणी सईबाईंचा आहे. शब्द दिला आणि मुधोजींना सांगतात मुधोजी खरंच तेजस्वी कन्या आहे. शिवराय उभे राहिले. शिवराय म्हणतात आई ही सई. हे शोभा अरे 7 दिन तुझ्या प्रत्येक संघर्षात तुला माहिती नाही, तुझ्या खांद्याला खांदा लावून उभी राहील. आईवर बोललो, वडिलांवर बोललो, पण अजून एक विषय की पडद्याच्या आडची म्हणजे पत्नी, ती बी आईवर का प्रेम करणारी. सगळं सोडून आली का नाही तुमच्या माझ्यासाठी. आपली लई भयानक परिस्थिती होती, प्रतिकूल, काहीच नव्हतं खायला घरात. तो अभि खांद्याला खांदा लावून उभी राहिली बिचारी. आत्महत्या करायची वेळ आली ती पुरुषाची. त्यांनी काळजी करू नका, आपण नेटाने संसार उभा करू. पण खरं सांगू का, मासाहेब म्हणतात सई करशील ना का असा संसार? सई म्हणते शेवटपर्यंत साथ देईन. पण दुर्दैव 2.25 वर्षाचे शंभूराजे आणि महाराणी सईबाईंनी शेवटचा श्वास घेतला. मासाहेब जिजाऊ म्हणतात शोभा आता मी नाही बोलणार, आता तू बोलायचं सईशी. पहिला विवाह झाला होता. महाराणी सईबाईंचा चेहरा बघितला. राजे म्हणतात सई अरे डोळे मिटणार आहेस, अरे तू शब्द दिला होता साथ द्यायची, का नाही दिली साथ? सई म्हणते राजा जीवन इथपर्यंतच होतं महाराज साहेब, मी साथ नाही दिली, पण हा छावा तुम्हाला देऊन चालले. आज हा छावा शेवटपर्यंत स्वराज्यासाठी उभा राहील. महाराज काय कार्य केलं या माणसांनी. सिंहगड किल्ला, कोंढाणा, हा प्रतापगड, या भागात शपथ घेतली राजांनी. स्वराज्याची शपथ इकडे या भागात घेतलेली आहे. आणि ते पण कर्नाटक प्रांतात जात असताना. लक्ष दे नाही का मोहिमेला सुरुवात कशी झाली, इतिहास फार मोठा आहे. मी ज्यावेळेस कधी पुन्हा येईन तेव्हा अजून पुढचा विषय कधी मांडील. आता शॉर्टकट मारत नाही मी, घेणार 1 मिनिट अजून. ऐका आमच्या आईंचे डोळे भरून आले, त्यांना सई आठवली. तुम्ही आज रणरागिणी आहेत. आमच्या पुरुषांचे काहींचे डोळे भरून आले. का भरून आले माहिती का? सर्जा धर्मवीर शंभूराजांसाठी. लय भयानक होता छावा. 2.25 वर्षाचे ते. दूध नाही पाजता आला आईला. आई म्हणती मला दूध पाजायचं होतं महाराज साहेब माझ्या शंभूला, पण वैद्य म्हणतात दूध नाही पाजू शकत आई तू. कापूरवळ गारे घरानं धाराव माताने दूध पाजलं शंभूराजांना. कोणी पुढंच येत नव्हतं, धसावतच नव्हतं. धाराव म्हणती मी दूध पाजते आई साहेब. धाराव बी ती नाही वाटली का? धाराव म्हणती शंभूराजांना दूध पाजणं म्हणजे माझं दूध पवित्र झालं. असा होता सर्जा धर्मवीर शंभूराजा, झुकला नाही कुणा समोर कधीच. हे सांगायचं तात्पर्य काय, हे पुष्प आपला आदर्श नाही. ओरिजिनल झुकणारा नव्हता शंभूराजा. ओरिजिनल लय भयानक होता, लय खतरनाक. असा 7 वर्षाचा होता, असा उभा होता औरंगजेबासमोर. आणि औरंगजेबाला औरंगजेब कधीच नाही म्हणला, औरंग्याच म्हणला. औरंग्या म्हणला. औरंगजेब म्हणतो मुझे इस बात का दुख है
ये कभी भी आलिमगीर बादशाह औरंगजेब ने कहा या औरंग्या कहता है मुझे 7 साल खा था आणि कुणामुळे पकडला गेलाय माहिती का आपल्या माणसांमुळे गणोजीने फितुरी केली आहे दुसरा विवाह राजांचा मी 8 विवाह सांगत नाही झालं माझं कीर्तन दुसरा विवाह मला 30 सेकंद लागतात अफजल फाडायला वेळ लागणार नाही दुसरा विवाह कर्नाटक मध्ये झाला आणि या महाराष्ट्रातून जात असताना 3 दृश्य दाखवले आई साहेबांनी छत्रपती शिवाजी राजांना शोभा बघ पहिलं दृश्य होतं रयत दुसरं दृश्य शेतकरी संपले होते आणि तिसरं दृश्य एक स्त्री धारातीर्थी पडलेली डोक्यापासून नखापर्यंत तिला फाडलेली इज्जत तुटली होती आणि 2.25 वर्षाचं 2.5 वर्षाचं पोरग पोटावर बसलं होतं राजा म्हणतो आई हे कशा पायी दाखवती शोभा शाल नको टाकू अंगावर ती लई ओरडली रे मोठ्याने अरे तू पोटात होता तेव्हा आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज मी कानावर ऐकलाय अरे भगव्याचा रंग अंधुक झालाय सह्याद्री दिल्लीच्या तख्ताकडे पाहतो तो सह्याद्री शांत झालाय शोभा राजा म्हणतो आई माफ कर शोभा माफी नको मागूस आणि तुझ्या अंगावर शाल नको टाकू ते 2.5 वर्षाचं पोरग तुझ्याशी बोलताय ते पोरग म्हणते राज मारली हो माझी आई लई भूक लागली राज 2 हात पुढे केले माझ्या आईने तर या सैतानाने 2 हातच काढून टाकले हो राजा हा धारवड संपलाय कुणीतरी यावं आणि या स्वराज्याला उभारी द्यावी असं वाटतंय तुमच्याकडे आम्हाला पाहून हा धारवड वाटतोय सांगा ना राज घेणार का स्वराज्याची शपथ राजे म्हणतात आई साहेब अरे दुधाचे अभिषेक करून लई जणांनी शपथ घेतली असते नाही दुधाचे अभिषेक करून लई राजे झाले आई पण शंभू महादेवाच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक करतो आणि स्वराज्याची शपथ घेतो रक्ताचा अभिषेक घेऊन स्वराज्याची शपथ घेणारा जगाच्या पाठीवरचा पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे भोसले ज्यांनी रक्ताचा अभिषेक केला माणसं उभी राहिली स्वराज्य उभं राहिलं यसाची कंक हंबीराम होईते ही माणसं उभी राहिली आणि एक माणूस स्वराज्यासाठी जोडून गेला मी ज्या भागातून येतो ज्या पायथ्यातून येतो तर सिंहगड किल्ला आहे लोक तिकडे फिरायला जातात भजी खायला जायचं गडे होईल हा कदा याची वाटी चांगली मिळते म्हणून जातात अरे तानाजी माणूस रक्त सांडलंय तिथं राज एकदा या ना तुमच्या तानाजीला मिठी मारायला राजा तुम्ही मिठी मारली ना तुमचा ताना गेला हो आज मी मावळे जिवंत आहे साहेब भारताच्या सीमेवर लढणारा सैनिक आणि कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कष्ट करणारा शेतकरी म्हणजे मावळा आज बी जिवंत या मातीत लक्ष नाही का आजही जिवंत आहे तानाजी मालुसरेंना मिठी मारली तानाने कधीच प्राण सोडला होता पण आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायवाचं काय माणसं होती जबरदस्त हा शेवटचा श्वास राजांनी स्वराज्यासाठी दिला गेली हंबीराव मोहितेंसारखी माणसं गेली सरनोबात हंबीराव मोहिते तोफेचा गोळा लागला धाडकन पडले सुभेदार सरनोबत काय शेवटची इच्छा एकच इच्छा आहे शंभू राजाला म्हणा एकदा मामा म्हण आता का म्हणले माहिती का आयुष्यभर मामा नाही म्हणून दिलं शंभूराजे तुम्ही शंभूराजे आणि आम्ही सरनोबात तुम्ही मामा नाही म्हणायचं सगळी नाती पायदळी तुडवल्यात तुमच्यासाठी मी पण शेवटचा श्वास होता जिथं वाटत होतं मामा म्हणावं शंभूनी 2 छत्रपतींना साथ देणारा जगातला पहिला सरनोबत आहे हंबीराव मोहिते त्यांनी 2 छत्रपतींच्या खांद्याला खांदा लावला आपण लय भाग्यवान माणसं आहेत लय भाग्यवान माणसं या मातीत जन्माला आलो माझा 3 पिढीचा परमार्थ आहे महाराज माझे आजोबा भजनात वडील कीर्तनकार आहेत आणि मी तुमच्या समोर उभा आहे 2 लेकरी आहेत लेकींची नावं ज्ञानेश्वरीत मुक्ताबाई ठेवले इथं समाजाची भीड आणि काहीच नाहीये बरं हे नावं ठेवून बी आम्हाला लय अडचणी उभ्या राहिलेले आहेत तुम्हाला वाटतं का लय जगून देत असते ना आम्हाला लोक लय भयानक काम आहे बरं का महाराज चांगली लोक बी आहेत पण काही 4-5 बोठावमधून सगळी याडपाटवी आहेत ह्याच्यातून मला माझं मोठं पण सांगायचं नव्हतं मला फक्त हा मुद्दा सांगायचा होता गड्या मला असं वाटतं जर आम्ही तुळशीच्या माळा घातल्या तर तुम्ही इकडलेच आहेत की नाही कळलं का तुम्हाला हे तुम्ही घालायला काय अडचण आहे म्हणून चारित्र्य जरी शुद्ध असलं तरी माळकरी इतका श्रेष्ठ माणूस आहे लक्ष नाही का सजन हो मी सांगितलेलं कदाचित एखाद्याला वाईट वाटेल तुळशीची माळ नसू द्यात पण एखाद्याचं चारित्र्य शुद्ध आहे ना तो माळकरी इतका श्रेष्ठ माणूस आहे ऐका आई हा शेवटचा 1 मिनिट घेतो 30 सेकंद अफजल सांगतो आणि 30 सेकंद शंभूराजे सांगतो सेवेला पूर्ण विराम देतो माझ्याकडे भांडवलाची कमी नाही पण वेळेची कमी राहिली आता मला यायला विलंब फार नाही झालेला 5-10 मिनिटांनी ती भरून काढलीत मी मला माहिती भूक लागली असेल मला विलय लागली अहो पण खरं सांगू का आई शंभूराजा डोळ्यासमोर आला ना अहो गाज बी तोंडात घालू वाटत नाही आपल्या माणसांनी पकडून दिला कुणाची मजाल होती असा हात लावायची असा होता 32 वर्ष जबरदस्त शरीर यष्टी असा उभा राहिला होता गणोजी या मातीवर माया करायला सांग हे कवी अरे का बघतो रे असा कवी म्हणतो राजे पकडले गेलो गणोजी शिर्केने फितुरी केली
त्या गणोजीला सांग सगळे किल्ले दिले असते तुला, एकदाच बोलला पाहिजे होतास फक्त. अरे त्या औरंग्याच्या हातात का सापडून दिलास? अरे झुकलं नाही ना आम्ही कधी. हा जंजिरा बी घेतला असता, आता थोडक्यात राहिलेला जंजिरा. काही म्हणतो राज आता संपलंय की सगळं. पण एक आहे, दसावत नाही कुणी तुमच्या जवळ यायला. 20 फुटावणी साखळदंड टाकल्यात बघा यांनी. असे कर कर साखळदंड फिरत होते, एवढा बी हालत नव्हता सर्जा. उंटाला बांधून फरफडत नेलाय आई इथून. काय वाटलं असं, सगळी कातडी गड किल्ले अशी वरतून बघत होते. कुणाला माहितीच नव्हतं आपला राजा आहे. ज्या राजाने या पायऱ्यांवर पाय दिला ना, त्या सगळ्या पायऱ्या शांत होत्या. भगवा असा फडकत होता, आणि जो शंभू राजांना प्रेरणा आणि उत्साह देत होता. नद्या नाल्यांना पूर आला असेल, प्रत्येक नदी नाली आज रडत होती. आपला सर्जा पकडून नेत होते. डोक्यापासून नखापर्यंत उभा फाडलेला असा, सगळी कातडी काढलेली अंगावरची. सांगा नाही काय वेदना झाल्या असत्या. अहो एवढं मिठाचं पाणी जखमध्ये गेल्यावर सोडत नाही गड्या. अख्ख्या जखमांवर मिठाचं पाणी वतलं होतं. प्रत्येक जखमेत पाणी गेलं होतं. तुमच्यासारखी आई हळदी लावायला पाहिजे होती, आणि मिठाचं पाणी जखमात गेल्यावर पाण्यातून मासा बाहेर काढावा असा तडफडला असता एखादा. स्वराज्यासाठी उभा होता. हुजूर उसे डर नहीं लगता हुजूर. हुजूर आम्ही डोक्यापासून नखापर्यंत फाडलाय. 40 दिवस अत्याचार केला. हे निकम्मो, हमें देखना है अब कैसे दिखता है वो. 7 साल का था, छोटा था जब देखा था हमने उसे. त्याच्या बापाचा अपमान सहन नाही झाला. कडाडला होता सर्जा अशी ताट मान करून. सहन नव्हतं झालं त्याला. इको कमी ठेवायचा. हुजूर मत जाओ सामने उसके, मत जाओ हुजूर. आम्ही मिठाचं पाणी टाकले तरी आल्ला नाही हुजूर. त्याला विचारलं खजाना किधर है? वो कहता है तुम्हारे बाप का खजाना है क्या? हमारे महाराष्ट्र का है. आमचा महाराष्ट्र आहे, तुम्ही बाहेरून आलेत. हे बोललं नाही ना, कत्तलखाने उभे राहतील. सांगावं लागेल शिवचरित्र शंभूचरित्र. हे बोललं नाही ना, सत्य होणार नाहीत. तुम्ही तिथं बसते ना, मानगुट्यावर तलवार ठेवत्या लोक आपल्या. आम्ही धर्मासाठी बोललोच पाहिजे गड्या. हे बोलत असताना प्रचंड अडचणी उभ्या राहतात. माझी आई मला म्हणते निहार जा पोरा. आईला म्हणून ज्या दिवशी तुझं पोरग जाईल ना, त्या दिवशी धर्मासाठी गेलं म्हणून सोडून दे. अरे जगलं पाहिजे आम्ही धर्मासाठी. देव देश आणि धर्मापायी प्राण घेतले हाती. अरे शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. अरे कशासाठी घाबरायचं? जगायचं धर्मासाठी. शौर्यवान बनवा मुलाई. तलवार घेऊन नाही, टाळ घेऊन जरी उभी राहिली ना, तरी धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच यम्हा करणे काम, आणि बीज वाढवावे नाम. आणि मग शंभू राजा 7 साल का था जब देखा था हमने उसके आंखें देखी. हाती दिला बेट औरंगजेबनी आणि विचारलं हे शंभू राजे कैसे ले जाएगा हाथी? शंभू राजे सांगतात बैठ के जाएंगे. ए औरंग्या, तूने दिया हुआ हाथी नहीं ना आया, रस्सी लेके खींच के ले जाएंगे, लेकिन महाराष्ट्र में जाएंगे जरूर. पण आमचे किल्ले काय रस्सी घेऊन वळशीन का? औरंगजेब तवाच सपकलेला. बाप से बेटा सवाई है, भयानक है. हमें देखना है. 7 साल का था देखा था, अभी 32 साल का हुआ है. अरे निकम्मो कैसे दिखता है? बोलो हुजूर उसके सामने मी मत जाओ, एका झपक्यात उलटा करीन. महाराष्ट्रातलं रक्त इथे हुजूर ते फेल जात नसतं. लय भयानक वादळे हुजूर, त्याच्या समोर जाऊ नका. औरंगजेब असा उभा राहिला आणि डोळ्यांनी वार करत होता सर्जा. अशी डोळ्यांनी वार करत होता, असा बघत होता. अरे तुझे डर नहीं लगता क्या रे? हमें किसी का डर नहीं लगता. हमें सिर्फ हमारे वडील म्हणजे आमचे बाबा आबासाहेब छत्रपती शिवाजी राजांचीच भीती वाटते. याच्या पलीकडे आम्ही कुणालाच घाबरत नाही. औरंग्या तुला तर भेटच नाही. डोळे काढले, जीभ कापली, हात काढले, गुडघे काढले, संपला सर्जा. शेवटपर्यंत झुकला नाही. ए निकम्मो, अरे देखो हमने आंखें निकाल दी इसकी, फिर भी इसने आंखें नहीं झुकाई हमारे सामने. हमने हाथ काट दिए, फिर भी इसने हाथ नहीं फैलाए हमारे सामने. हमने घुटने काट दिए, फिर भी नहीं झुका हमारे सामने. हमने जबान काट दी इसकी, इसने 2 लफ्ज रहम के नहीं मांगी हमारे सामने. सच में छावा है, छावा शेर का. ए निकम्मो, ए गुस्ताखो, अरे इस जैसा पुत्र हमारे मुल्क में क्यों नहीं पैदा होता? काय म्हणता औरंगजेब? इस जैसा पुत्र हमारे मुल्क में क्यों नहीं पैदा होता? अरे औरंगजेब, तुझ्या जनान खाण्यामध्ये शंभूराजा जन्माला येईल का? शंभूराजे जन्माला येतात महाराष्ट्राच्या मुशीत, आणि शिव छत्रपती शिवाजी राजांच्या कुशीतच मायबाप जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा. शेवटची तलवार नरढ्यावर फिरणार तोवर शंभूराजे सांगतात कवी, अरे याला बी फाडला असता. माझ्या बापानं अफजल खान फाडला. 7.5 फुटाचा अफजल खान. 30 सेकंद राहिले. 2 वाव शरीर आणि पहार वाकवलती भयानक ताकद. विजापूर मधून आला तुळजापूरला. आई तुळजाभवानी
भवानीची मूर्ती उद्ध्वस्त केली वार झाला आणि कोणी तर म्हणतो हुजूर ये हिंदू के दैवत है हिंदू के दैवत है खामोश ये पत्थर कभी दैवत होते हैं क्या हुजूर ये पत्थर नहीं ये हिंदू के दैवत है आई तुळजा भवानी शिवरायांच्या तलवारीत ताकद देते खामोश हमें देखना है किधर है वो शिवा आणि मग प्रतापगडच्या पायथ्याला म्युझिक बंद करा प्रतापगडच्या पायथ्याला आणि प्रतापगडच्या पायथ्याला आल्यानंतर आओ राजे कहा है वो शिवा हमें देखना है कि किधर है वो शिवा 5.5 फुटाचे राजे 7.5 फुटाचा अफजल खान 2 माव शरीर आणि पहार वाकपल इतकी भयानक ताकद अफजल खानाची अफजल खानाने ज्याला धरला त्याला मृत्यूच्या दारात ढकलला आओ राजे आओ राजेंच्या बरोबर संभाजी कौसिक कोंढाळकर राजेंच्या बरोबर या ठिकाणी होता जीवा महाला अफजल खाना बरोबर सय्यद बंडा आणि कृष्णा भास्कर कुलकर्णी आणि मग अफजल खान म्हणतो कृष्णाजी किधर है शिवा राजा आया है वो राजा राजे 5.5 फुटाचे शामेण्यात पावले टाकले आओ राजे आओ 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 और हमारे गले लग जाओ ए शिवा ये है शिवा ए कृष्णा जी ये है शिवा हुजूर काय झालं अरे ये 5.5 फुट का चूहा राज ये है राजा हुजूर ये है हुजूर यही है वो ये 5.5 फुट का हुजूर महाराष्ट्रातल्या लोकांच्या देहाची उंची कमी असेल पण यांच्या शौर्याची उंची फार मोठी आहे हा घाबरत नाही हुजूर कुणाला लई भयानक है आओ राजे आओ हमने सुना है आपके बारे में आओ राजे अफजल खानाने राजेंना मिठी मारली कड हरांचा आवाज आला संपला राजा संपलं स्वराज्य डोळे झाकले राजाने आणि मग राजांना कुणीतरी उभं करत होतं संभाजी कावजी म्हणत होता राजे येऊ का राजे म्हणतात नाही आई मासाहेब जिजाऊंनी देव पाण्यात ठेवलेले ए या सैतानाने देव उद्ध्वस्त केलते मंदिर उद्ध्वस्त केलते आई जगदंबे ताकद दे तुझ्या शिवाला आई ताकद दे तुझ्या शिवाला जगदंब 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 आणि मग मिठी पडली कडकड आवाज झाला मिठी सुटली वाघ नक्या समोर होत्या हे अफजल खानाने सपकन कटारीचा वार केला वाघ नक्या घेतल्या सपकन अफजल खानाच्या पोटात घुसत्या आणि खपकन कोताला बाहेर काढला दगा अरे दक्कन के शेर दगा किया दक्कन के शेर दगा आया कृष्णा जी आला इको कमी करा कृष्णाजीने वार केला वार राजेंच्या उजव्या मस्तकावर राजे भंडार राजेने पाहिलं सय्यद बंडा आला सय्यद बंडाने 9 फुटुडी मारली राजे म्हणतात ए जीवा महाला चल आला जीवा 10 फुटुडी मारली आणि सय्यद बंडाचा हात वरच्यावर उडवला आणि इतिहास कडला होता जीवा वाचला शिवा आणि मग खऱ्या अर्थानं हे स्वराज्य भरायला भगव्याने उठवलं भगवा म्हणजे जान भगवा म्हणजे मान आणि भगवा म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली तुकाराम हा विठ्ठल जय जय विठ्ठल चला विठ्ठल हा विनेकरी विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल हा बोलेले गुरे देवा पुढे क्षमा राज महाराज हा नाही विचारिला देवा महाराज महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वर राखावाया क्षमा